नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या पिक्चरबाजा पॉडकास्टमध्ये, जिथं आपण अगदी रिलॅक्समध्ये बसून सिनेमासोबत सिनेमाविषयी सखोल याह! चर्चा करतो. सिनेमाचे नुआन्सेस आणि अश्विनच्या शब्दामध्ये रसग्रहण करण्याचा प्रयत्न करतो. काथ्याकूट. काथ्याकुठी करतो सिनेमावर. अ, या आठवड्यामध्ये आपण 2 सिनेमे बघितलेले आहेत. एक मराठी सिनेमा होता आशा आणि दुसरा एक हॉलिवूडचा फिल्म आहे अमेरिकन अवतार फायर अँड ॲश. तर या 2 सिनेमांबद्दल विशेषतः आशाबद्दल आपण जास्त चर्चा करणार आहोत. कारण की मराठी सिनेमाला सपोर्ट करत राहिलं पाहिजे. तर अश्विन, नेहमीचा आपला पहिला प्रश्न, अवतारचा तुझा फर्स्ट टेक काय? अवतार मला आवडली, मला प्रचंड आवडली. म्हणजे त्याच्यामध्ये अ, ती त्याच्या आधीच्या पार्टचाच जरा रिहॅश केलेलं व्हर्जन होतं, म्हणजे बऱ्यापैकी ते होतं. बट स्टिल मला जसं त्याचं व्हिज्युअल आणि जसं त्यांनी काम केलंय 3D वरती, म्हणजे मी सगळं विसरून मी जस्ट त्याच्यात असं सरेंडर झाल्यासारखं पाहिली. तसं मला तर आवडली. वाह! देन आशा आशा माझ्यासाठी इतकी वर्क नाही झाली, कारण ती मला खूपशा प्रमाणात ती अशी एक एन-जी-ओसाठी किंवा एका असं केलेली अशी ॲडव्हर्टाइजमेंटसारखी ती फिल्म वाटली. म्हणजे तिचं इंटेन्शन खूप नोबल होतं, खूप चांगलं होतं. पण त्याच्यामध्ये असं ती खूप इन्स्पिरेशनल और स्लॅश महिला सशक्तीकरणाची एक स्टोरीसारखी होती, जी युजुअली तुम्हाला त्या ॲड्समध्ये दिसतात, जशा त्या असतात सरकारी ॲड्स, तशा तशा ह्याच्यातली वाटली. सो या ही माझी फर्स्ट रिॲक्शन होती दोन्ही दोन्ही फिल्मची. तर तुला कशी वाटली दोन्ही फिल्म? अवतारने जर सुरू करायचं झालं, हं, तर अवतार सीरीजमधला तिसरा पार्ट आहे. हं, मला स्टोरी वाईज पहिला अवतार ह्या दुसऱ्या अवतारपेक्षा जास्त आवडला होता हं. आणि दुसरा हा तिसऱ्यापेक्षा जरा बेटर होता, ओके. असं मला वाटलं. हं, ऑब्व्हियसली व्हिज्युअल्स आणि तो जो काही एक स्पेक्टॅकल्स आहेत, हं, ते डे बाय डे इम्प्रूव्ह होत आहेत. हं, आणि जसं आपलं ह्याच्या आधी बोलणं झालं होतं, की हं, बाकीचे सगळे डिरेक्टर जे 3D करतायत आणि हं. जेम्स कॅमरून जे 3D करतो, याच्यामध्ये खूप फरक आहे. येस, येस. म्हणजे 100%. त्याची ती एक्सपर्टीज आहे येस, येस. आणि ते खूपच युनिव्हर्समध्ये इमर्स करून घेणारा एक्सपिरियन्स होता हो, तो. हो. येस, येस. पण मला गोष्ट म्हणून अवतार 2चं आफ्टर मॅथच वाटलं. म्हणजे येस, येस, येस. रिव्ह्यूमध्ये जसं आपल्या पिक्चर वॉचच्या रिव्ह्यूमध्ये सांगितलंय, की ही येस, एक येस. सेपरेट गोष्ट आहे का वे ऑफ वॉटर 2.1 आहे, हं. असा डाऊट यावा अशी ती गोष्ट आहे. हो. येस, पण येस. हां, म्हणजे माझ्यासाठी ते स्पेक्टॅकल्स मॅटर करतातच मला. पण ती गोष्ट काय आहे हं, हेही मला मॅटर करतं. सो मला फिल्म व्हिज्युअली आवडली. हं, पण जशी तुझ्यासाठी वर्क झाली तशी तितकीशी मला वर्क झाली नाही. हं, मे बी त्याचं कारण ती गोष्ट म्हणून मला खूप हं, अशी जास्त भावली नाही. आणि आशाबद्दल बोलशील, तर आशामध्ये रिंकूचा परफॉर्मन्स मला आवडला. हं, रिंकू आणि हं, रिंकूने जे मालती हे कॅरेक्टर केले हं, आणि तिच्या नवऱ्याचं निलेश म्हणून जो कॅरेक्टर आहे, हं, तिचा नवरा आहे त्या फिल्ममध्ये. हं, सैनकित कामत हं, असं त्या ॲक्टरचं नाव आहे. हं, या दोघांमधला जो काही रोमॅन्स आणि ती हं, केमिस्ट्री आहे दोघांची, ती मला आवडली. हं, बाकी तुझ्या म्हणण्याशी मी सहमत आहे, की हं, ती एक अशा स्कीमबद्दल एक काहीतरी ॲड कॅम्पेन फिल्म हं. किंवा पर्टिक्युलरली सरकारी योजनांना प्रमोट करणाऱ्या फिल्म ज्या याच्या सरकार येस, स्पॉन्सर्ड येस, फिल्म, येस. अशा टोनमध्ये मला वाटली. पण ती फिल्म जिथं सेट होतीये हं, आणि ज्या पद्धतीचे ते वर्ल्ड आहे, हं, जे कॅरेक्टर्स आहेत, ते हं, खूप ऑथेंटिक आहेत. ते त्या जगात आपल्याला घेऊन जातात. सो माझ्यासाठी तो खूप असा मिक्स एक्सपिरियन्स होता आशा. हं, जिथं मला ते जग खूप आवडलं, हं, जिथं मला त्या कॅरेक्टरांशी मला अटॅचमेंट फील झाली. पण पुन्हा तिथं त्या गोष्टीमध्ये मला तितकंसं ताकद वाटली नाही. हं, कन्व्हिक्शन नाही वाटलं मला हं, त्या ओव्हरऑल त्या फिल्ममध्ये हं, जे बनवलंय त्याच्या मागचं कन्व्हिक्शन जाणवलं नाही. हं. सो तिथं फिल्म थोडी माझ्यासाठी मार खाते मला असं वाटतंय. ओके, ओके. जर हं, प्रिमाइसमध्ये जायचं झालं, हं. तर तुझ्यासाठी अवतारचा प्रिमाइस काय असेल तू सांग शॉर्टमध्ये? अवतारचा प्रिमाइस सांगायचं झाला तर अवतार तिथेच चालू होती जिथं वे ऑफ वॉटर जी सेकंड पार्ट आहे तो संपला होता आणि तिथून ते जॅक सलीची जी फॅमिली ती एका ग्रीफसोबत डील करते, कारण त्यांचा एक मुलगा गेलेला आहे. देन दुसरीकडे आपल्याला एक स्पायडरचं कॅरेक्टर असतं, की जे जे पण एक काही गोष्टी डील करतंय. हं, हं. त्याच्या जे फादरचं रोल आहे माईल्सचं, हं, त्याचं या फिल्ममध्ये आपल्याला त्याचा एक म्हणजे तो इतक्या पहिल्या दोन्ही फिल्ममध्ये तो प्युअरली विलन होता. पण या फिल्ममध्ये आपल्याला त्याची ॲज अ फादरवाली पण एक साईड दिसते, की तो हं, हं.
तो ऑफकोर्स तो एक कलोनी करायला आलेल्या स्काय पीपल जे असं त्यांना म्हणले त्यांचाच तो एक लीडर असतो. बट येट त्याची एक ह्युमन साईड म्हणजे त्याची एक फादरवाली साईड पण या फिल्ममध्ये दाखवलेली आहे. आणि या फिल्ममध्ये एक नवीन जे इंट्रोड्यूस होतात जे इतर पहिल्या 2 फिल्ममध्ये जसे दुसऱ्या फिल्ममध्ये थोडे काही इतर ट्राईब्स दाखवले त्या फिल्ममध्ये. बट इथे एक वेगळी ट्राईब दाखवली जी फायर ट्राईब असते जी Right. की जी काइंड ऑफ तिथली विलनिश ट्राईब दाखवली की जी लुट्टी पण आहे, जी मारती पण आहे आणि जी कलोनियल ह्युमन सोबत जी सोबत मिळून काम करते नावीजला यांना मारण्यासाठी लाईक. सो या बेसिक तर अवतारचा हा प्रिमाइस होता आणि त्यानंतर मग ती फिल्म पुढे घडते आणि मग ते त्यांच्यामधले जे इंटरपर्सनल रिलेशन्स आहे जसे जेक आणि त्याच्या वाईफचं आणि आता नेत्री नेत्री आणि त्यांचे जे मुलं आणि त्यांच्या ज्या ट्राईबमधले बाकी जण सगळे असतात आणि किरीचं जे कॅरेक्टर ते किरीचं या फिल्ममध्ये किरीचं कॅरेक्टर खूप मोठं दाखवलेलं आहे आणि Right. तिचं आणि स्पायडरचं बेसिकली की स्पायडर आणि तिच्यामध्ये जे एक रिलेशन नवीन तयार होतं आणि ती त्याला काइंड ऑफ रिइन्कार्नेट करते. आय थिंक हाच मला रिइन्कार्नेटच करते ऑलमोस्ट त्याला. सो तो एक ट्रॅक आहे. देन जो फायर पीपलवाला जो एक ट्रॅक आहे आणि याच्यामध्ये जो एक प्रोग्रेस जी होती की पहिल्या 2 फिल्ममध्ये जेक आणि नेत्रीचं जे कॅरेक्टर आहे ते इतकं फिअरलेस दाखवलेलं आहे की ते कधी जात आहे, कधी कोणाला मारू शकताय किंवा ते पटकन ॲक्शन्स घेत आहे आणि त्यांना सक्सीड पण होत आहे. बट इथं ते आता त्यांचं थोडं आता ते त्यांच्या कॅरेक्टरच्या आर्कमध्ये पण आता पुढे गेलेले आहे की ते आता इतके इझिली गोष्टी नाही करू शकत आहे. ते इंजोर्ड होत आहे. ज्याच्यात नेत्रीचं कॅरेक्टर ते इंजोर्डच होतं किंवा इव्हन जेकचं पण होतं. सो आता हळूहळू ते एका त्यांच्या मिड लाईफकडे गेलेले आता ते तितके तरुण नाही राहिले म्हातारे होत चालले. या आणि त्यांची आता मुलं जी आहेत ती मेन प्लेस घेत आहे आणि ते जे त्यांच्या ज्या संकटांना किंवा जे काय ज्यांना प्रॉब्लेम्स येत आहे आणि जे काही त्यांच्यावर अटॅक होत आहे त्यांना ते कन्फ्रंट करताय. सो साधारणतः असा एक सेटअप होता. आय थिंक खूप लेंदी सांगितलं बट हां. सो साधारणतः एक असा सेटअप आपल्या शोचा फॉर्मॅटच असा खूप रिलॅक्स आणि लेंदी, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तू लेंदी सांगू शकतोस. सो साधारणतः एक असा सेटअप होता अवतारचा या थर्ड पार्टचा. या आणि त्याच्यामध्ये जे सेकंड पार्टमध्ये जे 2 मेन कॉन्फ्लिक्ट होते की माइल्सला जेकला पकडून पुन्हा न्यायचं आहे, जेलमध्ये टाकायचं आहे आणि जे कलोनियल स्काय पीपल दाखवले त्यांना ते तिथले जे पॅन्डोरावरचे ज्या समुद्रातले वेल सारखे जे बिग फिशेस आहे त्यांच्यातलं ते स्पेशल जे केमिकल आहे ते त्यांना काढायचं आहे आणि तिथे त्यांना कमी माशांमधलं काढायचं होतं. इथे त्यांना जवळपास सगळ्याच याच्यातलं काढायचं आहे. सो तो जो सेकंड फिल्ममधला जो कॉन्फ्लिक्ट होता तोच इथं पुन्हा त्यांनी कंटिन्यू केलेला आहे आणि सो नवीन असं त्याच्यात येत नाही गोष्टी, तोच कंटिन्यू केला त्यामुळे काइंड ऑफ त्याचं एक्सटेन्शन आहे. सो हा हीच गोष्ट मला असं वाटलं खूप जणांना ती जसं तुला पण आय थिंक ती मला असं वाटतं ती हे नाही झाली. अपार्ट फ्रॉम नवीन एक गोष्ट त्याच्यामध्ये एक जी आलेली की याच्यामध्ये एक पॉईंट येतो फिल्ममध्ये स्टार्टिंगलाच मी जवळपास थोडं प्रोग्रेस केल्यानंतर की स्पायडरचा जो एक ऑक्सिजन मास्क असतो तो ऑक्सिजनचा जो असतो ते संपतं आणि ऑफकोर्स इतक्या दोन्ही फिल्ममध्ये जो ह्युमन्सचा जो एक स्ट्रगल दाखवलेला आहे की त्यांना त्या प्लॅनेटच्या एअरमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये ब्रीदिंगचा त्यांना खूप इश्यू येत असतो. विदाऊट ऑक्सिजन मास्क ते तिथं श्वास घेऊ नसता शकत. बट इथं किरी काहीतरी जे तिथल्या मदर आयवाला प्रे करून आणि तिचं एक रिच्युअलिस्टिक ते परफॉर्म करून ती समहाऊ स्पायडरला रिइन्कार्नेट करते आणि इट्स लाईक अ मिरॅकल असतं त्या युनिव्हर्समधलं ते की आणि हा कसं काय आता या ॲटमॉस्फिअरशी तो हे झालेला आहे, एक्सेप्टेड झालेली त्याची बॉडी बायोलॉजिकली. सो ह्युमन्सचं ते एक मिशन इथं आहे की लाईक की त्याला
त्याच्या बॉडीमध्ये जे चेंजेस झालेले ते आपल्याला रेप्लिकेट करता येईल का? सो आपण अजून 10x पद्धतीने आपण या प्लॅनेटवरती कॉलनाइज करू शकू ह्युमन्सला. सो तो एक नवीन काइंड ऑफ कॉन्फ्लिक्ट. इव्होल्युशन सुरू होतं हां, त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली. तो एक नवीन कॉन्फ्लिक्ट त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे. राईट. या सो या असं साधारणतः त्याचा एक बेसिक पसार आहे फिल्मचा. राईट. हां. ओके. सो तुला आशाचा प्रेमाइस कसा वाटला? लाईक कसा आहे तू सांगशील? आशा ही फिल्म म्हणजे आशाचा पूर्ण खांब हे रिंकूचं जे मालती कॅरेक्टर आहे ओके. ते आहे. त्याच्या भोवती पूर्ण आशा फिल्म आहे. मालती ही एक आशा वर्कर आहे जी लग्न होऊन त्या गावामध्ये आलेली आहे. तिचं लग्न निलेशशी झालंय जसं मी म्हटलं ते. आता त्या लग्नाला खूप जास्त काळ नाही झालेला. म्हणजे असं फिल्ममध्ये डिफाईन नाही केलेलं की कधी लग्न झालंय, पण एक 3 ते 6 महिन्यांचा कालावधी असू शकतो असं माझा गेस आहे. की असं एक नवं लग्न आहे आणि ती आशा वर्कर आहे. निलेश आणि त्याचे वडील तिथल्याच गावातल्या एका वखारीमध्ये कामाला जात आहेत. तिची सासू घरी आहे आणि सासूला घरावर कंट्रोल पाहिजे किंवा आपली सून कामासाठी दररोज बाहेर जाते, लोकांच्या समोर फिरते, ते तिला पटत नाहीये. सुनेने घरात राहावं, घरचे कामं करावं, माझ्या हाताखाली करावं बेसिकली. हा तिचा सासूचा एक कुठेतरी उद्देश आहे आणि त्यामुळे तिच्या बाहेर जाण्याला सासूचा विरोध आहे. तर तिचा एक जो एव्हरीडे वर्किंग वुमनचा घरामधला एक संघर्ष असतो, एक घरातली लढाई असते, गावाकडं ज्या बायकांना काम करण्यासाठी विरोध असतो, तो एक थोडासा त्याचा कॉन्टेक्स्ट आहे. त्या कॉन्टेक्स्टमधून मालती आपलं काम करते आणि मालती ते काम करत असताना आशा वर्कर्सचं काम खूप पॅशनेटली करते. तिच्यासाठी ते काम म्हणजे देशसेवासारखं आहे. म्हणजे त्यात लिटरली मोदीजींचा मन की बातचा एक ऑडिओ पॅच पण आहे, एक ऑडिओ कॅमिओ असं म्हणू शकतो आपण त्याला. अच्छा. चहा आणि पिताना आहे आणि तो रिंकू चहा पिते, म्हणजे मालती चहा पिते आणि ते मन की बात करतायत. सो इस्टर एग आहे असं आपण म्हणू शकतो त्या पोएटिक गोष्टी. केलेले त्यांनी. आणि तर तिचं प्युअरली ह्युमॅनिटीसाठी माझं काहीतरी देणं लागतंय, देशासाठी काहीतरी देणं लागतंय, असं काहीतरी मानवसेवा, देशसेवा या इमोशनमधून तिच्यासाठी ते आशा वर्करचं काम आहे, विच इज मोर दॅन जॉब फॉर हर. आणि मग ती काम करत असताना ते वेगवेगळ्या स्त्रियांना, तिथल्या गावातल्या मुलींना ती भेटत असते, जे आजारी आहे, ज्या प्रेग्नेंट बाया आहेत त्यांची हेल्प करणं, शाळेमध्ये मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स पॅडबद्दल माहिती सांगणं, त्यांना ते वापरण्यासाठी प्रवृत्त करणं. तर हे सगळं खूप सुंदर काम करत असते. ते करताना तिला एक कमला नावाची एक बाई भेटते जी तिसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे आणि तिच्या प्रेग्नन्सीमध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन्स आहेत, तिला त्रास होतोय. पण तिच्या घरचे सासू सासरे आणि तिचा नवरा आहे ते सुपरस्टिशियस आहेत. त्यांची अंधश्रद्धा अशी आहे की तिचे 2 वेळा मेडिकल तिला असिस्टंट घेतला होता किंवा दवाखान्यात गेली होती, गोळ्या खाल्ल्या होत्या आणि तिला मुली झाल्या होत्या. सो त्यांचं असं म्हणणं आहे की जर गोळ्या खाल्ल्या आणि दवाखान्यातून काही उपचार घेतले तर मुली होतात आणि घरी जर डिलिव्हरी झाली तर मुलगा होतो. सो त्यांनी असं ठरवलेलं आहे की हिला घरातच ठेवायचं, बाहेर घेऊन नाही जायचं, तिला काहीच मेडिकल हेल्प नाही द्यायची. आणि तिची कॉम्प्लिकेशन्स असतात. तिला एक काहीतरी आता मला नाव आठवत नाहीये, पण असा काहीतरी एक सिम्पटम किंवा डिझीज असतो ज्याच्यामध्ये तिचा बीपी खूप फ्लक्च्युएट होत असतो. तिच्या पायांना सूज येणं, पोटात दुखणं, असे काही सिम्पटम्स असतात त्याचे. आणि ज्याच्यामुळं ती प्रेग्नन्सीमध्ये किंवा त्या डिलिव्हरीमध्ये ती वाचू शकेल का याची गॅरंटी नसते किंवा रॅदर तिला आणि बाळाला धोका असतो. सो रिंकू तिला हेल्प करण्याचं ठरवते. मालती जे रिंकूचं कॅरेक्टर आहे ते मालती तिला हेल्प करण्याचं ठरवते. मालती तिला समहाऊ कन्व्हिन्स करते की तुला जर जगायचं असेल तर तुला हे करावं लागेल. आणि तिला ती पूर्ण फिल्म म्हणजे मग पूर्ण तो सगळा तिचा जो सेंट्रल कॉन्फ्लिक्ट आहे तो त्या कमलाला प्रेग्नन्सीमध्ये हेल्प करणं किंवा तिला मेडिकल हेल्प मिळवून देऊन तिला सुखरूप ठेवणं, तिला आणि तिच्या बाळाला दोघांना. याच्या भोवती ती पूर्ण फिल्म घडते. येस. आणि माझ्यासाठी तेच होतं की हा जो कॉन्फ्लिक्ट आहे म्हणजे एक मालतीचं कॅरेक्टर आहे, तिचा एक घरातला एक डिलेमा आहे, पण फिल्मचा मेन प्लॉटचा जो मेन कॉन्फ्लिक्ट आहे तो एक्सटर्नल आहे पूर्णपणे. ज्याच्यामध्ये मालतीचं तसं काहीच रोल नाही की तिच्यावर तो कॉन्फ्लिक्ट नाहीये. सो ही गोष्ट मला थोडीशी डिसप्लीजिंग किंवा फिल्मबद्दलची तेवढी मज्जा कमी करणारी वाटली. तर ते मला असं इंटिग्रल मालतीच्या कॅरेक्टरमधून आल्यासारखं नाही वाटलं त्या ह्याच्यामध्ये काही. आणि मग तो मदत आणि मग ओव्हरऑल ती देशसेवा आणि तो जो सगळा एक कॅम्पेन ॲड असल्याचा जो झोन होता किंवा टोन होता, त्या टोनमध्ये ती पुढं फिल्म तशी घडलेली आहे. एक्झॅक्टली. तू जे आता अवतारबद्दल बोलला, मला त्याच्यात एक गोष्ट आठवली, म्हणजे एक ऑब्झर्वेशन सिमिलरिटी आठवली की अवतार नावाची एक सिरीज पण आहे
निकलोडियनला एक सिरीज होती लास्ट ज्याच्यामध्ये एअरबँडर. तो लास्ट एअरबेंडर. तर त्याच्यामध्ये पण जे फायर बेंड करू शकणारे एक ट्राईब असते, ते फायर बेंडर्स असतात किंवा फायर ट्राईबचे लोक असतात, ते थोडे विलन दाखवलेले आहेत. ह्या अवतारमध्ये पण फायर ट्राईब जी आहे ते म्हटलं ती ट्राईब ती पण थोडी विलनिश किंवा विलन म्हणूनच दाखवलेली. सो मी ह्या सिमिलॅरिटी मला जाणवल्या आणि मला हे खूप वेळा खूप फिल्ममध्ये झालेले. आता ऑब्व्हियसली हे सायकोलॉजीतून आलेलं असेल आपल्या, पण फायरचा विलनिशी किंवा असा काहीतरी वाईट असण्याशी खूप संबंध फिल्ममध्ये जोडला जातो, जो मला या फिल्ममध्ये पण असल्यासारखा वाटला थोडासा. म्हणजे तू असं नोटीस नाही केलं का की एखादा विलनची एंट्री असती तर त्याच्या मागे काहीतरी जाळ दाखवतात? हां, म्हणजे ते आपल्या आय थिंक ह्युमन सायकोलॉजीशी कनेक्टेड आहे, की फायर जरा डेंजरचं एक साईन आहे ना आपल्यासाठी, की और हां, मला असं वाटतं की डेंजरच्या साईनमुळे आय थिंक ते आपण नेहमी आपल्या इव्होल्युशन थ्रूच आलेलं आहे आय थिंक ते, की त्याच्यामुळे ते फायरला खूप साऱ्या स्टोरीजमध्ये ते तशा पद्धतीने दाखवलेले. फायर म्हणजे आग जळणं आणि ते कुठेतरी बॅकग्राऊंडला असतं. सो ते इमोशनल त्याची ती स्ट्रेंथ दाखवण्यासाठी, की कशातून तरी हा जातोय वगैरे, किंवा रेनचा जसं त्याचा अपोजिट रेन किंवा पाणी, की ज्याला एक असं एक हिलिंग किंवा एक असं रिलीफचा एक पण प्रतीक दाखवलं जातं, किंवा एक सॅडनेस किंवा एक काहीतरी ड्रामा. हे खूप इंटरेस्टिंग आहे. फॅक्च्युअली जर बघायला गेलं तर मला वाटतं जळून मारणाऱ्यांपेक्षा पाण्यामध्ये बुडून मारणारे लोक जास्त असतील कदाचित. पण काहीतरी आपल्या प्रिमेटिव्ह एक्सपिरियन्समधून ते आलेले. आपल्याला तसं पाणी डेंजर म्हणून आपल्याला असं एवढं वाटत नाही. पाणी खूप हिलिंग आणि अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे बघतो. पण आगीला पाणी डेंजर एक जलजीवन आहे ना. पाणी आपण Exactly. पितो, त्याच्यामुळे ते पाण्याचं एक आपल्याला हे असणं ते साहजिक आहे. नाही, पण आगी पासून पण अन्न भाजूनच आपण ते सुरू झालेलं आहे. आग सापडली नसती तर इव्होल्युशन पण झालं नसतं. ते आपलं ते प्रिमिटिव्ह याच्यातून आलेलं आहे. मे बी. तर पुन्हा आपण आशाकडे जाऊया. आशा बघताना तुला म्हणजे रिंकूच्या परफॉर्मन्स बद्दल पर्टिक्युलरली मला परफॉर्मन्स खूप आवडला. म्हणजे ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये सैराटच्या आर्चीची खूप आठवण आली मला. येस मला पण तो ट्रेट खूप ते तसंच तिचं एक एक्सटेन्शन काइंड ऑफ होतं वाटलं मला पण ते. तर तुला पर्टिक्युलरली रिंकूचा परफॉर्मन्स बघताना रिंकू राजगुरू ॲज अ ॲक्ट्रेस म्हणजे खूप मॅच्युअर होत चालली आहे. म्हणजे फक्त आशाच नाही, तिचं जे काही रिसेंट टाइम मध्ये जी फिल्मोग्राफी आहे पूर्ण, त्या फिल्मोग्राफीला बघता रिंकूकडून आता आपण एक चांगली ऍक्ट्रेस म्हणून अपेक्षा ठेवायला पाहिजेत, किंवा काय म्हणता येईल एक सीझन्ड ऍक्ट्रेस म्हणून आता ती काम करू लागते असं तुला वाटतंय? येस, डेफिनेटली. म्हणजे मला तिची एक नेटफ्लिक्सवरची एक ती मिनी सिरीज होती, नाही एक अँथॉलॉजी होती. मला त्या पर्टिक्युलर तिच्या ज्या शॉर्टचं मला नाव नाही आठवते, बट ती यांनी डिरेक्ट केली ती अभिषेक चौबेने. सो त्याच्यामध्ये मी जेव्हा तिचं काम पाहिलं, ती आय थिंक 2-3 वर्षापूर्वी आली ती. सो त्याच्यामध्ये जेव्हा मी तिचं काम पाहिलं होतं ना, तेव्हापासूनच मला ती वाटलं की ही खरंच प्रॉमिसिंग ॲक्टर आहे आता. म्हणजे सैराटच्या वेळेस सैराटला येऊन आता जवळपास 10 वर्ष होतील आता. सो तेव्हाचं ऑफकोर्स ते एक पहिलं काम होतं. सो ते एक मी त्याला मी याच्यात नाही हे कन्सिडर करणार. बट आता ऑफकोर्स ती बाकी पण तिच्या फिल्म्स आल्या त्याच्यामध्ये पण तिचं काम मला बऱ्यापैकी एक ग्रोथ दिसली, की म्हणजे ती फक्त ते वन टाइम वंडर अनेक जणांचं होतं खूप वेळा, की ना जे यंग एजमध्ये त्यांना रोल भेटतात आणि ते वर्क होतात. सो ते त्यांच्याविषयी ते खूप एक्सपेक्टेशन असतात आणि ते काही जण अनफॉर्च्युनेटली वन टाइम वंडर ठरतात. नंतर ते खूप नाही करू शकत. बट आय डोंट थिंक सो रिंकू त्या याच्यामध्ये जाते. ती डेफिनेटली तिने कामाचं तिचं ग्राफ हळूहळू डेफिनेटली वाढतोय. मला नक्कीच वाटलं म्हणजे असं. सो आशा बघताना मला एक काही प्रश्न पडले होते, की कारण जेव्हा आपण बघायला गेलो तेव्हा तिथं खूप कमी लोक होते. लाईक बेअरली 10 जण असतील मॅक्स. आणि मोस्टली रिकामं होतं. आपण सोडून 10 होते, सो 12 झाले टोटल. म्हणजे साधारणतः 10 ते 12च्या रेंजमध्ये लोक होती. एका 100 ते 150 सीटरच्या ऑडीमध्ये. 180 ची कॅपॅसिटी असणार कोथरूडचं सिटी प्राईड कोथरूड मधली ती स्क्रीन होती. टू बी प्रिसाइज. ठीक आहे, ओके. 180 वाल्या ऑडीमध्ये इतकी कमी लोक होती. सो मला याचं इकॉनॉमिक्स कसं वर्क होतं हा एक प्रश्न पडला. कारण की मोस्टली ती फिल्म या आठवड्याच्या नंतर ती उतरूनच जाईल, कारण की तिचे शोज तसेही कमी आहेत आणि जितकं
रिस्पॉन्स दिसला बुक माय शो किंवा याच्यावरती तो खूप अत्यल्पच आहे. हं. सो याचं इकॉनॉमिक्स कसं वर्क होत असणार आहे? कारण की ही फिल्म तशी पण एक मराठी फिल्म्स या स्ट्रीमिंग साईट्सवरती तर येणं खूप अवघड आहे. कारण की खूप रेअरली फिल्म्स येतात. सो स्टिल आता ही फिल्म थिएटरला आलेली आहे, बट हिचा रिस्पॉन्स खूप कमी. सो हिचं हिचं इकॉनॉमिक्स कसं वर्क होतं सांग ना? तुला तुला याची जास्त माहिती आहे. सो मला असं वाटतं की तू याच्यावरती जास्त बोलू शकतो चांगलं. हं. या. तर म्हणजे खूप मोठ्या विषयाला तू हां. टच केलेलं आहे. म्हणजे मला त्या त्या म्हणजे फिल्म हीच फिल्म नाही, पण बाकी पण अनेक तेच. फिल्म्स इन जनरल ओव्हरऑल मराठी सिनेमा किंवा पर्टिक्युलरली तू ज्या अशा सोशल इश्यूवर आलेल्या सिनेमा आहे त्याच्याबद्दल बोलतोयस. हां, येस सोशल इश्यू आणि ज्यात इतकी मोठी स्टार कास्ट नाही आणि त्या खूप साधारण मीडिया कमी बजेट्समध्ये बनलेल्या फिल्म्स आहे आणि ज्या कशाबशा थिएटरपर्यंत पोहोचतात. काही-काही फिल्म्स त्यातल्या फेस्टिव्हल्सला गेलेल्या असतात किंवा सबसिडीवाला एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये. बट हां, ऑफकोर्स तू कंप्लीट तू बोलू शकतो याच्यावर. हां. तर मेनली हं. जो सगळ्यात मेन सोर्स असतो कुठल्याही फिल्मचा, इन जनरल कुठल्याही फिल्मचा सगळ्यात मेजर पॉकेट जे असतं रेव्हेन्यू जनरेट करण्याचं, तर ते थिएटर आहे. येस. जे अ, अशा मराठी सिनेमांसाठी पर्टिक्युलरली कुठल्याही मराठी सिनेमांसाठी 2-3 वर्षातल्या मराठी सिनेमा सोडले तर कुठल्याही मराठी सिनेमासाठी ते पॉकेट बंदच आहे आत्ता. हो. थिएटरमधून काय रिकवर होत नाहीये तिथून येस, येस. किंवा खूपदा फिल्मची मेकिंग कॉस्ट तर ते सोडून रिलीजिंग कॉस्ट पण थिएटरमधून रिटर्न येत नाही. या. तर तो एक ऑलटुगेदर खूप वेगळा मुद्दा आहे. पण पर्टिक्युलरली अशा जसं तू म्हटला स्मॉल बजेट सोशल इश्यू ओरिएंटेड ज्यांना एक टिपिकली फेस्टिवल फिल्म असंही संबोधलं जातं किंवा हां, येस, येस. बरेच जण फेस्टिव्हल. फेस्टिवल फिल्म असं म्हणतात अशा फिल्मला. या फिल्मच्या याच्याबद्दल बोलायचं झालं तर तर हे रिलीज हे सबसिडीसाठी टेक्निकल रिलीज केलं जातं खूपदा. आता अच्छा. आशाचं असं रिलीज नाही दिसलं मला कारण की ओके. सबसिडीसाठी बेसिक नियम असा आहे की जे महाराष्ट्राचे 6 महसूल विभाग आहेत त्यातल्या कुठल्याही 4 विभागामध्ये एका आठवड्यासाठी 10 थिएटरला दररोज एक शो म्हणजे आठवड्यामध्ये 7 दिवसामध्ये 70 शोज झाले पाहिजेत. ओके. तर हे जर तुझा फिल्म असा रिलीज झाला तर तू सबसिडीसाठी ऍप्लिकेबल होतोस. ओके. पण ऑब्व्हियसली शोज जास्त होते. येस, येस. शोज म्हणजे तर जास्त एक आहे. रिलीजिंग त्या काइंड त्या ऑफ मध्ये हे केलं कंपेअरमध्ये तर होतं. नक्कीच जास्त आहे. ऑडियन्स हा म्हणजे टेक्निकलच्या कम्पेअरमध्ये शोज जास्त होते. पण जनरल फिल्म मराठी फिल्मच्या किंवा कुठल्याही कमर्शियल फिल्मच्या तुलनेनं खूप कमी शोज होते. ऑडियन्स पण काही बाहेरचा नव्हता. पण मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, आय डोंट नो तू केली का नाही. मी बुक माय शोवर जेव्हा स्क्रोल करत होतो तर पर्टिक्युलरली 3-4 ठिकाणी मला काही शोज भरलेले दिसले. आणि ज्यावेळेस मी त्या थिएटरला फोन केला किंवा मी चौकशी केली माझ्या हिशोबाने तर ज्या ह्या आशा सेविका आहेत त्यांनी ग्रुपने येऊन ते तिकीट काढले होते. स्क्रीनिंग हां, तर ते ग्रुप स्क्रीनिंग असेल किंवा काही ठिकाणी असं कॉर्पोरेट बुकिंग ज्याला बॉलिवूडमध्ये म्हटलं जातं. खूपदा प्रोड्युसर किंवा कंपनी स्वतःच तिकीट घेते. तर इथं स्वतः प्रोड्युसर नसेल पण त्यांच्या रिलेशनमधले फिल्मच्या जी काही टीम आहे बनवणारी टीम त्या टीम मधले कोणीतरी असतं. मग तो आपल्या जवळच्यांना सिनेमा दाखवण्यासाठी तिकीट घेतो. असं बल्क बुकिंग म्हणूया आपण. बल्क बुकिंग काही काही ठिकाणी झालेलं मला दिसलं. पण ऑब्व्हियसली तो काही कलेक्शनमध्ये रिफ्लेक्ट होण्या इतकी ती आकडा एवढा अजिबातच नव्हता. तर मग ह्या फिल्म जसा तुझा पुढचा प्रश्न होता की या फिल्म मग रिकव्हरी कशा करतात किंवा त्यांचं इकॉनॉमिक्स कसं चालतं. तर म्हणजे 3 ते 4 पद्धतीने या फिल्म रिकव्हर करू शकतात. म्हणजे करत नाहीत पूर्ण 100% पण जे काही रेव्हेन्यू जनरेट करतात 3-4 सोर्स मधून करू शकतात. थिएटर ज्यावेळेस वर्क करत नाही त्याच्यानंतर जर फिल्म आपली चांगली असेल आणि तिला फेस्टिवलमध्ये तिला मग पाठवलं जातं. रिलीजच्या आधी खूप वेळा फेस्टिवलला पाठवलं जातं आणि फेस्टिवलमध्ये जर ती काही करू शकली तर तो एक वेगळा रिकव्हरीचा सोर्स होऊ शकतो. आपण डिटेलमध्ये बोलूच त्याच्यावर. पण मी एकदा हे सगळे सोर्स कंप्लीट करून घेतो. तर फेस्टिवलमधून जे काही अर्निंग होऊ शकते तो एक सोर्स आहे. त्याच्यानंतर फिल्म रिलीज नंतर जर तुमची कुठल्या तरी चांगल्या फेस्टिवलला सिलेक्ट झाली असेल किंवा जी जिंकली असेल त्यात नॅशनल किंवा राज्य सरकार किंवा इफी किंवा बाहेरचे इंटरनॅशनल थोडे मोठे काही असे 13 फेस्टिवलची लिस्ट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी अप्रूव्ह केलेली. तर तुम्हाला 80 लाखाची सबसिडी महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून भेटते. ओके. जर समजा तुमची फिल्म या 13 फेस्टिवलला सिलेक्ट किंवा जिंकली नसेल तर मग तुमचं सबसिडीसाठी तुम्हाला फाईल सबमिट करावं लागते. तिथं तुमचं मूल्यांकन होतं. जिथं मार्किंग सिस्टीम आहे आणि त्या मार्किंगनुसार ए आणि बी अशा 2 कॅटेगरी होत्या. जस्ट
मागच्या वर्षी भांडून सी कॅटेगरी पण काही प्रोड्युसरांनी मिळून घेतलेली. ओके. सो ए कॅटेगरीमध्ये जर तुमची फिल्म सिलेक्ट झाली असेल तर तुम्हाला 40 लाखांची सबसिडी आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुमची फिल्म सिटीमध्ये शूट नसेल झालेली तर ते ₹1,00,000 तुमचे काटले जातात. सो रिअलिटीमध्ये 39 लाख तुमच्या हातामध्ये येतात. ओके. बी कॅटेगरीमध्ये 30 लाखांची सबसिडी आहे. तिथे 29 लाख तुमच्या हातामध्ये येतात. आणि आता नवीन जस्ट जॉईन झालेली सी कॅटेगरी एक आलेली आहे, ज्याला 10 लाखांची सबसिडी आहे. तिथं ₹9,00,000 तुमच्या हातामध्ये येतात. ओके. सो फेस्टिवल नंतर सबसिडी हा एक दुसरा सोर्स आहे. तिसरा सोर्स आहे, जर तुमची फिल्म टीव्हीला कुठं सॅटेलाईट राईट्स तुमचे विकले गेले, झी मराठी आहे किंवा प्रवाह पिक्चर्स आहे, सोनी मराठी आहे, फक्त मराठी आहे, अशा काही 4-5 कलर्स मराठी आहे. सो अशा काही 4 ते 5 ऑप्शन्स आहेत फक्त. ओके. त्याच्यामध्ये जर कुणी तुमची फिल्म घेतली, त्यातही झी आणि प्रवाह पिक्चर हे मेन बायर आहेत मराठीमध्ये. फक्तचं बजेट तुलनेनं कमी असतं किंवा एवढ्यात रिसेंटली ते बाय करत नाहीत. कलर्स आणि सोनीने पण रिसेंटली असं काही मोठं बाय केलेलं किंवा सिनेमा बाय केलेले मला माहीत नाही आहे. सो या 2 ठिकाणी प्रवाह आणि झी त्यांनी रिसेंटली बाईंग थोडंसं त्यांच्या मर्जर आणि बऱ्याच गोष्टी चालल्या होत्या झीचं सोनीसोबत. त्या गोष्टीमुळे त्यांनी बाईंग केलं नव्हतं. पण इथं जर तुमचे कोणी सॅटेलाईट राईट्स विकत घेतले, टीव्ही चॅनलला फिल्म देणं, विकणं हा एक सोर्स होऊ शकतो. डिजिटल राईट्स हा पण तुमचा सोर्स आहे. येस. मग डिजिटल राईट्स जर तुमचे कुणी घेतले, विकत घेतले, म्हणजे पुन्हा ते झी5 आहे, सोनी लिव्ह आहे, Amazon आहे, हॉटस्टार. नेटफ्लिक्स, हॉटस्टार ह्या सगळ्या. पण नेटफ्लिक्स, Amazon हे मराठी फिल्म विकत घेत नाहीत. म्हणजे तसं तर शेअरिंग वरती घेतात मी असं. नेटफ्लिक्स शेअरिंगवर पण घेत नाही. ओके. हा, नेटफ्लिक्स वरती तर मी रिसेंट टाइममध्ये नेटफ्लिक्सवर पण मराठी फिल्मच नाहीये. सो Amazonवर तुम्ही शेअरिंग बेसिसवर आणि रेंट या 2 पद्धतीने तुम्ही फिल्म देऊ शकता. तर प्राईम व्हिडिओ डिरेक्ट अशी नावाची त्यांची एक सर्व्हिस आहे ओके. Amazonची. तर ते काही आपल्या वेंडर्सला त्याचा ते डॅशबोर्ड किंवा ॲक्सेस देतात. त्यांच्या थ्रू तुम्ही ती फिल्म शेअरिंग बेसिसवर, पर आवरली बेसिसवर तुम्ही ती फिल्म लाईव्ह करू शकता त्यांच्या OTTवर. आत्ता मध्ये आरपार आलती आणि आरपार आय थिंक बऱ्यापैकी चालली होती आणि ती आता Amazon वरती पण आली काही दिवसांपूर्वी. सो ती पण शेअरिंगवर होती का आहे का ती म्हणजे ती त्यांनी विकत घेतलेली वगैरे? नाही, म्हणजे असं मी हे डेफिनेटली सांगणं ही माझी जागा नाहीये. ओके. हे प्रोड्युसर्स किंवा ते जास्त क्लिअरली सांगू शकतील. पण मी तुला एक सांगू शकतो की गेल्या 2 वर्षामध्ये, 2 ते 3 वर्षामध्ये प्राईमने कुठलीच मराठी फिल्म बाय केलेली नाहीये. ओके. जिथे त्यांनी विकत घेतलेली नाहीये. प्राईम, तुला जे मी सांगत होतो, प्राईम काय करतं, त्यांच्या काही वेंडर्स थ्रू ते शेअरिंगवर घेतं. शेअरिंग म्हणजे कसं असतं, तर तुझा टोटल वॉच टाइम किती झालेला आहे, किती तास झालेले आहेत आणि तुला तासाचं एक बजेट दिलेलं असतं. तुला एक रेट दिलेला असतो की तुला पर आवरला आम्ही इतके रुपये देऊ. सो तुझं झालेला वॉच टाइम आवर्समधला आणि त्याचा रेट याच्यातून तुझं एक दर महिन्याचं म्हण किंवा तुझ्या एका पर्टिक्युलर पिरियड मधलं तुझं बिलिंग निघतं आणि ते पैसे तुला भेटतात. आता काही फिल्म आहेत जसं की बाप लोके, तो ऑलमोस्ट 30 लाखापर्यंत त्यांनी कलेक्शन केलं होतं प्राईमवरून, असं एक चर्चा मी ऐकलेली. हेही पुन्हा मी शुअरली सांगू शकत नाही, कारण की हे व्यवहार खूप कॉन्फिडेन्शियल आहेत. हे असे थिएटर किंवा बॉक्स ऑफिसचं कलेक्शन पब्लिक प्लॅटफॉर्मवर तुला माहिती होऊ शकतं किंवा तुला एक अंदाज बांधता येतो. तसं नेटफ्लिक्स सोडून प्राईमवर वॉच टाइम किती झालेला आहे हे प्राईम कुठंच तुम्हाला दाखवत नाही, म्हणजे जनरल ऑडियन्सला ते दाखवत नाही. सो ज्याच्याकडे डॅशबोर्ड आहे, ज्यांनी ती फिल्म लाईव्ह केली आणि जो प्रोड्युसर आहे त्यांनाच ते माहिती आहे. पण ही एक चर्चा होती. सो एक अंदाजे असं समज की मोस्ट सक्सेसफुल फिल्म प्राईमवर ज्या म्हटलं जातं ते 30 लाखाच्या आसपास आपलं ॲव्हरेज कलेक्शन जाते एका फिल्मचं. त्याच्या खालीमध्येच आपल्या फिल्म चालतात. आणि काही फिल्म तर अशा आहेत की ज्यांच्या प्रोड्युसरांना मी ओळखतो आणि त्यांनी प्राईमवर टाकलेले आहेत आणि त्यांचं महिन्याचं कलेक्शन अगदी 1,000-2,000 रुपये पण इतकं कमी पण आहे. सो शेअरिंगचं तसं आहे. खूपदा काय होतं, तू जर समजा राईड्समध्ये डील करणारा डीलर असशील, तुझ्याकडे कॅटलॉग असेल, तुझ्याकडे 20, 30, 50 फिल्म ॲट अ टाइम तुझ्याकडे जर असतील तर त्या फिल्म तू भाड्यानं पण देऊ शकतो. मग ह्या भाड्यानं फिल्म किंवा कॅटलॉग भाड्यानं घेणाऱ्या खूप OTTs आहेत. ओके. जसं शेमारो आहे किंवा हंगामा आहे, अल्ट्रा झकास आहे. अल्ट्रा झकास बाय पण करू शकतं, पण त्यांची बाईंग बजेट तुम्हाला तुमच्या फिल्म त्या बजेटमध्ये विकायचं असेल तर मग ते डील होऊ शकते. सो जनरली मराठी सिनेमाला डिजिटल राईट्समधून पण अशी काही घाऊक
रक्कम भेटत नाहीये. अच्छा, अच्छा. तिथेही तुम्हाला ते स्वतः चालवावी लागते आणि तिथून तुम्हाला काहीतरी अर्निंग करावं लागतं. हं, बरेच डीलर आहेत असे, बऱ्याच हं, कंपन्या आहेत जे राईट्स मध्ये ते काम करतात. हं, मग त्यांच्याकडं इन्व्हेस्टमेंट किंवा त्यांच्याकडे फंड आहेत. सो ते तुझी आज फिल्म विकत घेऊ शकतात आणि पुढं ते 20 वर्ष एक्सप्लॉइट करत त्या फिल्ममधून पैसे कमवू शकतात. त्यांच्याकडे ते पेशन्स आहेत किंवा तेवढं थांबण्याची, ते पैसे रिटर्न येण्यासाठी थांबण्याची कॅपॅसिटी आहे. हं, सो मग ते कॅटलॉग डिरेक्टली सॅटेलाईटला भाड्याने पण देऊ शकतात, डिजिटलला भाड्याने देऊ शकतात, शेअरिंगवर देऊ शकतात, हं. स्वतःच्या यूट्यूबवर ते वापरतात. तर याच्यामध्ये काम करणाऱ्या कंपन्या म्हणजे अल्ट्रा आहे, एव्हरेस्ट आहे, व्हिडिओ पॅलेस आहे आणि राजश्री आहे. ओके. या मेजर कंपन्या आहेत, हे याच्यामध्ये काम करतात. अच्छा, अच्छा. सोबत तुमचे गाणे पण शेअरिंगवर जातात. मग गाणे आणि गाण्यांचे फिल्म राईट्स आणि पण हं, गाण्याच्या राईट्सचं पण असं झालेलं आहे, की आता गाण्याचे राईट्स विकत घेणं ऑलमोस्ट बंद झालेलं आहे. अनलेस काहीतरी खूप हं, हिट तुमचा अल्बम आहे आणि खरंच डिमांड आहे त्याची. नाहीतर म्युझिक राईट्सची किंमत पण आता शून्य झालेली आहे. शेअरिंगवरच म्युझिक राईट्स घेतले जातात. हं. आणि एक नवा ऑप्शन रिसेंटली जो उभा राहिला आहे, तो म्हणजे स्वतःचा फिल्म किंवा स्वतःचे गाणे आपण YouTubeवर चालवणे येस, स्वतः येस. YouTube. आणि तिथून हं, कमवणे. सो हां, एवढेच ऑप्शन मला तरी दिसतायत. पण या सगळ्या ऑप्शनमधून रिकव्हर होणाऱ्या ज्या फिल्म असतील, म्हणजे थिएट्रिकली सोडून दे. म्हणजे हे तर खूप हं, जगमान्य आता किंवा सगळ्यांना माहिती आहे, हं. की एक जनरली 3 ते 4% मराठी फिल्मच थिएटरमधून रिकव्हर करतात. या. पण जे पुढचं चक्र आहे, हं, म्हणजे हे राईट्स मधले डीलिंग आहेत. मग ते सॅटेलाईट पासून, डिजिटल पासून अगदी शेवटी YouTubeवर येऊन करणं असेल किंवा बाकी काही गोष्टी हं, असतील, समजा फेस्टिव्हल असेल, हं. सबसिडी असेल. तर या सगळ्यामधून रिकव्हर होणाऱ्या 100% रिकव्हर होणाऱ्या फिल्म ह्या 15% वर नसतात. ओके. सो म्हणजे खूपच हां. खूपच कमी सो रेशो आहे याचा. हां, या टाईपच्या फिल्म आणि पुन्हा त्या फिल्म कुठल्या असतात ज्या रिकव्हर होऊ शकतात. तर तुमच्याकडे स्टार कास्ट असेल, भले ती थिएटरला चालली नसेल, हं. पण तुमच्याकडे स्टार कास्ट आहे किंवा तुमच्या फिल्मची मार्केटिंग झाली आहे, जी ती लोकं एंटरटेनिंग नंतर फिल्म आहे असं आपण नंतर जाऊन कदाचित ती याच्यावर जाऊन बघू एक्झॅक्टली शकतील. सॅटेलाईटला ती हं. विकत घेतली जाऊ शकते. YouTubeला ती पाहिली जाऊ शकते. येस, येस. सोशल इश्यूजवर असणाऱ्या ज्या फिल्म आहेत किंवा आर्ट फिल्म ज्याला आपण म्हटलं जातं, हं, फेस्टिव्हल फिल्म ज्या म्हटलं जातं, त्यांच्यासाठी आत्ताही फेस्टिव्हलमध्ये फिल्म वर्क होणं आणि सबसिडी घेणं हं. हाच सगळ्यात मेजर राजमार्ग आहे. ओके. पर्टिक्युलरली आशाच्या बाबतीत बोलायचं जर झालं, तर आशाला राज्य सरकारचे पुरस्कार भेटलेले आहेत. सो ते सबसिडीसाठी एलिजिबल आहेत आत्ता सध्या. ओके. सो त्यांना ती सबसिडी मिळेल. हं, आता फिल्मचं बजेट किती आहे म्हणजे त्यांनी ऑब्व्हियसली असं पब्लिक डोमेनमध्ये कुठं ऑफिशियल आकडा नाहीये त्याचा. पण जर तो बजेट हं, सबसिडीच्या जी अमाउंट आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त असेल, तर मग रिकव्हर होणं ही अवघड गोष्ट आहे. हं. आणि फेस्टिव्हलमधून फिल्म होऊ शकतात, पण ते फेस्टिव्हल एक वेगळाच हां, ती आहे एक आणि वेगळीच तुला इकॉनॉमी. आयडिया आहे फेस्टिव्हलची. येस, येस, म्हणजे येस. जे हिंदीमध्ये किंवा हं. एक जी फेस्टिव्हलची इकोसिस्टम आहे, येस, येस, येस. बाहेरच्या फेस्टिव्हलची जी इकोसिस्टम आहे, ज्या हं. बाहेरच्या इंडस्ट्रीजमधल्या फेस्टिव्हल्सची इकोसिस्टम आहे आणि मराठीमधल्या फिल्मसाठीची जी इकोसिस्टम आहे, त्याच्यामध्ये खूप फरक आहे. येस, येस, येस. सो मला वाटतंय गेल्या वर्षामध्ये फेस्टिव्हलला वर्क झालेला आहे. म्हणजे मला आठवती ही फिल्मला म्हणजे साबरबोंड जी याच वर्षी एक्झॅक्टली, जवळपास एक्झॅक्टली. याच वर्षी झाली होती. ती संडान्समध्ये विनर होती हो. आणि देन मग ती बऱ्यापैकी जगभर फेस्टिव्हल्समध्ये हं. गेली आणि तिला एक बऱ्यापैकी एक चांगली रिलीज पण इंडियामध्ये भेटली, की ती राणा डुगुबाटीच्या स्पिरिट मीडियाने राइट. ती डिस्ट्रिब्यूट करून रिलीज केली. हं. सो कदाचित माझ्या अंडरस्टँडिंगनुसार कदाचित तिने रिकव्हर केले असेल मला असं हं, वाटतं हं, पैसे, की बट अगेन आणि आय थिंक त्याच्या मागच्या वर्षी ती फिल्म मराठी नव्हती तशी पूर्ण, बट ऑल वी इमॅजिन ॲज लाईट जी कान्समध्ये विनर होती हं, आणि हं, हं. त्यानंतर पायल ती कपाडे. पायल कपाडे यांची. हं. सो ती पण जगभर फिरली आणि मग स्पिरिट मीडियाने इंडियामध्ये तिला रिलीज ग्रँड केली प्रिक्स आणि होता तिला कान्समध्ये. हां. हं. आणि ऑफकोर्स साबरबोंड आणि ही या 2 ज्या रिसेंटमधल्या फिल्म होत्या, हं, हं. त्यांना बाहेर पण रिलीज भेटली कारण त्या विनर्स होत्या राइट, फेस्टिव्हलमधल्या. राइट. मेजर जगातल्या हं, फेस्टिव्हल्समधल्या हं. विनर होत्या. सो त्यांच्याबद्दल त्या फिल्मबद्दल बोललं गेलं आणि एक जी सिनेमा पाहणारी जी एक पब्लिक आहे, त्यांच्यामध्ये तिच्याबद्दल प्रचंड क्युरिओसिटी होती आणि मीडिया थ्रू आणि ती बऱ्यापैकी रीच आउट झाली फिल्म सगळ्यांपर्यंत. बट ज्या अशा काही फिल्म्स असतात ज्या की फेस्टिव्हल्समध्ये जातात बट जिंकत नाही किंवा किंवा अशा फेस्टिव्हल्समध्ये जातात ज्या की इतके मोठे फेस्टिव्हल्स नसतात, जसे जे टॉप 5-10 जे फेस्टिव्हल्स आहे बिग जगभरातले. 5 ज्यांना हां, म्हटलं जातं. तिथं जात नाही आणि म्हणजे तेवढं जिंकत पण नाही. सो
त्यांच्यासाठीची जी कंडिशन आहे ती खूपच आय थिंक खूप वाईट आहे. म्हणजे हं, मनी आणि मनी रिकव्हरिंगच्या बाबतीमध्ये. हं. सो त्यांच्यासाठी एक तो सबसिडी एक उपाय असतो. सो मला सबसिडीबद्दल जाणून घ्यायचं आहे, कारण सबसिडीबद्दल खूप सारे ओपिनियन्स आहेत लोकांचे, की काही लोकांच्या मते ती बंद केली पाहिजे किंवा ए किंवा असली पाहिजेल किंवा पर्सनली मला ती असणं चांगली वाटते गोष्ट, कारण की ती ती एक चांगली हेल्पसारखी वाटते मला. आणि फक्त तुम्ही फिल्म्स कशा येताय, चांगल्या स्क्रिप्ट्सवरती काम केलं पाहिजे आणि त्यानुसार ती आय थिंक योग्य याच्यातून पॅकेजिंग होऊन गेली तर ती कदाचित होऊ शकते, असं ॲटलीस्ट मला तरी वाटतं. सो तुला काय वाटतं सबसिडीबद्दल? सबसिडी कशी वर्क होती आणि सबसिडीबद्दल जनरल तुझं मत काय? म्हणजे तिचं ऑफकोर्स तिला एक तिचा गैरफायदा घेणारी पण लोकं आहेत. सो सो तुला तुला काय वाटतंय सबसिडी आणि ते आपण सबसिडीच्या याच्यात? मागच्या पॉडकास्टमध्ये पण हं. सबसिडीबद्दल हां, थोडंसं ती बोललो आपण होतो. लंडनवाली कैरीबद्दल बोलताना हां. यूकेबद्दलची होती. हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेगळी सबसिडी हां, आहे. येस, येस. आणि फेस्टिव्हलबद्दल पण मी आधी सबसिडीचं उत्तर देतो आणि मग हं. परत फेस्टिव्हलबद्दल मला येस, थोडं येस, येस. बोलायचं आहे, ते पण बोलूया आपण. हं, बेसिकली काय आहे, ही जी मार्किंग सिस्टीम होते, जसं मी सांगितलं, मार्किंग हं, सिस्टीम नंतर तुला ती सबसिडी अलॉट होते. आता गव्हर्नमेंटने असा नियम काढलेला आहे, की 13 फेस्टिव्हलची लिस्ट आहे, ज्याच्यामध्ये ते जे बिग 5 फेस्टिव्हल हं, जे आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये कान्स येतो, हं, टोरंटो येतो म्हणजे टिफ येतो, हं. बर्लिन येतो, व्हेनिस येतो आणि सनडान्स येतो. येस. ह्या 5 फेस्टिव्हलला जगातले काय म्हणता येईल, टॉप रेटेड किंवा मोस्ट रिप्युटेड फिल्म फेस्टिव्हल आहेत हे सगळे. याह. आणि तिथं जर तुझं फिल्मचं सिलेक्शन असेल तर तुला ऑटोमॅटिकली तू इलिजिबल होऊन जातो. पुन्हा नॅशनल आहे, इफी आहे, राज्य सरकार येस, आहे येस, येस. आणि काही दुसरे फेस्टिव्हल, असे टोटल एक 13 हं, फेस्टिव्हलांची लिस्ट आहे. जिथं जर तुझी फिल्म सिलेक्ट झाली असेल तर तुझ्या फिल्मला 80 लाखाची सबसिडी गव्हर्नमेंटने आता जस्ट केलेली आहे. हं, आधी ते 40 लाखाचाच आकडा होता. ए ग्रेडमध्ये तुझी कन्सिडर केली जायची. हं. मार्किंगमध्ये तुला फिल्म मार्किंगची गरज नसायची. आणि ती पण ती काहीतरी खूप वर्षानंतर भेटते ना वाटतं 4-5. ते तर खूप वेगळा मुद्दा आहे, की ती ओके. सबसिडीचे पैसे कधी अकाउंटला येतील, तो भाग वेगळा आहे पूर्ण. पण मी सबसिडी अलॉट होण्याबद्दलच बोलतोय. हं, आता ती 80 लाखाची अमाउंट केलेली आहे समजा आता पूर्ण. पण त्याच्यामध्ये आता कसं आहे, हं, तू जे म्हणतो की हं, सबसिडी आणि अब्यूज करणं आणि ते जे काही आहे पूर्ण. हं, म्हणजे तुझ्याकडं हं, सबसिडी देण्यासाठी चांगली फिल्मला सबसिडी भेटावी, हं, याचे तुझ्याकडे काही पॅरामीटर्स नाहीयेत. हं, म्हणजे मी कशा अर्थानं बोलतोय, की हं. चांगली फिल्म ही खूप सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. याह. अगदी मागच्या वर्षी मुंबईमध्ये आंदोलन झालं होतं. बऱ्याच लोकांची सबसिडीला फिल्म ज्या रिजेक्ट झाल्या होत्या. तर ती सबसिडीला हं, फिल्म, मग माझी फिल्म चांगली असताना माझी फिल्म का रिजेक्ट झाली आणि ती फिल्म का सिलेक्ट झाली? हं, मग ती जे काही मार्किंग कमिटी आहे किंवा ते जे काही मूल्यांकन करणारी जी समिती बनलेली, त्या समितीच्या स्वतःच्या सदसद विवेक बुद्धीनुसार त्यांनी ते मार्किंग दिलेलं असतं. आता हं, प्रत्येक माणसानुसार टेस्ट वेगळी असते. खूपदा अ, एखादी फिल्म जी खूप चांगली म्हणून गौरवली गेलेली किंवा फेस्टिवलमध्ये वर्क झालेली फिल्म आहे आणि जी प्रचंड इंडी असू शकते आणि त्या फिल्मचं प्रोडक्शन वाईज खूप काय म्हणता येईल, आपण कंपॅरेटिव्हली प्रोडक्शन हे लो असतं, लो हं. कॉस्ट. म्हणजे येस. इव्हन तो म्हणजे त्या जॉनराची ती गरजच आहे किंवा जॉनराचं तो डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक्स आहे, की लो प्रोडक्शनमधल्या फिल्म्स किंवा हं, फाउंड फुटेज फिल्म असतात, कॅमकॉर्डरवर केलेल्या डॉक्युमेंटरी लाईक फिल्म असतात. पण अशा काही फिल्म हं, ज्या लो बजेटमध्ये आणि खूप अशा लो प्रोडक्शनमध्ये केल्या हं, होत्या. फिल्म म्हणून त्या ब्रिलियंट होत्या. पण त्या फिल्मला सबसिडी सँक्शन झाली आणि खूप स्टुडिओ स्टाईलमध्ये बनवलेल्या, खूप जास्त बजेट घालून, खूप मोठे कॅरेक्टर घेऊन, हं. भव्य सेट करून किंवा लोकेशनला एकदम तामझाम करून केलेल्या फिल्मला सबसिडी भेटली नाही. म्हणून त्या फिल्मचे डिरेक्टर, प्रोड्युसर यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं. ओके. मग त्याच्यानंतर ती हं, कॅटेगरी त्यांनी गव्हर्नमेंटने तयार केली, की मग ज्या फिल्मला सबसिडी भेटलीच नाही त्यांना ॲटलीस्ट 10 लाख तरी देऊया आपण काही ह्याच्यामध्ये. सो चांगली फिल्म कुठली आणि चांगली फिल्म कुठली नाहीये हे डिसाईड करण्याचा पॅरामीटर्स सब्जेक्टिव्ह आहेत. याह. त्यामुळे तू ते कंट्रोल नाही करू शकत आहे. हं, सगळे सॅटिस्फाईड कधीच होणार नाहीत सबसिडीच्या बाबतीमध्ये. आणि राहिली गोष्ट दुसरी, ते अब्यूज करण्याबद्दल जे बोलतोयस तू, सबसिडीला अब्यूज करण्याबद्दल. तर मला पर्सनली माहीत नाहीये की किती जणांनी ॲक्च्युअलीमध्ये सबसिडी म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सबसिडी अब्यूज केली आहे. हं, म्हणजे हे एक टूल होऊ शकतं डिरेक्टरसाठी, किंवा एक मगफिन किंवा गिमिक आपण ज्याला म्हणतो, की हं, प्रोड्युसरला
प्रोड्यूस करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी. हां, म्हणजे मला त्याच ह्याच्यात बोलायचं होतं, की खूपदा प्रोड्युसर लोकं, म्हणजे मराठीमध्ये काय होतं, खूपदा इन्व्हेस्टर्सच असतात किंवा हो, फायनान्सर्सच हो. असतात. एक्झॅक्टली. ज्यांच्याकडे पैसे असतात तेच प्रोड्युसर म्हणून काम करतात किंवा ते प्रोड्युसर म्हणून नाव लावतात. येस, येस. आणि रिकव्हरी त्यांना माहीत नसते किंवा पैसे कुठून रिटर्न येतात हे त्यांना काहीच आयडिया नसते. हं. आणि मग ते पैसे ह्या फिल्मला मी लावतोय, पण हे रिटर्न कसे येणार हे डिरेक्टरलाच विचारलं जातं. आणि मग तो ते सबसिडीवालं हां, जे जे की आमिष डिरेक्टर, हां, जे आमिषासारखं. डिरेक्टरचं बिलकुल काम नाहीये. हं, फिल्मची रिकव्हरी हे डिरेक्टरचं काम नाहीये, ते प्रोड्युसरचं काम आहे. आणि हं. प्रोड्युसर हा इन्व्हेस्टर नसतो. पैसा लावणं म्हणजे प्रोड्युसिंग नाही. तो एक कंप्लिटली डिफरंट जॉब आहे. येस, एक्झॅक्ट. पण मग जसं तू म्हटला तसं रिकव्हरीसाठी एक आमिष म्हण किंवा एक काहीतरी असं एक दाखवण्यासाठी म्हणून मग तू ते सबसिडीचे 40 लाख हं. आणि मग फिल्म इतक्या रुपयाला विकली जाईल आणि असं तो एक पूर्ण बजेट एक बनवतो. गणित त्याचं हां, मांडलं आणि जातं मग 2-3 करोडच्या रिकव्हरीची तो एक फाईल बनवतो. ज्या फाईलची तशी किंमत शून्यच असते. म्हणजे ॲक्च्युअली प्रॅक्टिकलिटीमध्ये त्याला काहीच व्हॅल्यू नाहीये. हं. आणि मग त्या फाईलकडे बघून ते बरेच प्रोड्युसर पैसे लावतात आणि ज्यावेळेस ते पूर्ण कंप्लीट होती सर्कल, त्यावेळेस त्यांना रिअलाईज होतं की आपण पूर्ण लॉसमध्येच गेलेलो आहे. सो अशा पद्धतीने सबसिडी अब्यूज होत असेल किंवा अशा पद्धतीने अब्यूज होते. पण सबसिडीसाठी मी फिल्म बनवतोय हं. आणि त्या फिल्मच्या बदल्यामध्ये मी काहीतरी एक 20 लाखाची फिल्म बनवली आहे किंवा 15 लाखाची फिल्म बनवली, ज्या फिल्मचं इंटेन्शनच ती 40 लाखाची सबसिडी मिळवणं होतं. आणि मग ते माझ्याकडे काहीतरी एक पाईपलाईन आहे किंवा मी हं. कोणाला तरी बेसिकली आपण काय म्हणतो सिंडिकेशन करून हं. मी आधीच सेटिंग लावतोय आणि मी आधीच मेक शुअर करतोय की मला हे सबसिडी भेटेल, असं मला तरी माहीत नाहीये. ओके. म्हणजे हे नसेलच असं माझं म्हणणं नाहीये, पण हे मला माहीत नाहीये. हं. पण सबसिडीचा आमिष दाखवून किंवा सबसिडीचा रिकव्हरी प्लॅनमध्ये उपयोग करण्याचे उदाहरणं मी खूप बघितलेले आहेत. ओके. सो आणि जसं तू विचारलं की सबसिडीबद्दल माझं काय मत आहे, ते बंद झाली पाहिजे किंवा चालू राहिली पाहिजे. बेसिकली मला असं वाटतं फ्रान्स देशामध्ये त्यांची स्वतःची एक सबसिडी किंवा त्यांच्याकडे एक सिस्टीम आहे. हं. तिकडच्या इंडी फिल्मला, तिकडच्या आर्ट फिल्मला, फेस्टिवल फिल्मला प्रमोट करण्यासाठी फ्रेंच गव्हर्नमेंट, CNC, हां, CNC आणि आर्टे फ्रान्स, आर्टे फ्रान्स. हां, या येस, येस. 2 काय म्हणता येईल संघटना किंवा 2 त्यांनी ऑर्गनायझेशन्स तयार केलेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून ते हं. प्रमोट करतात त्यांना. हं. मग ते स्क्रिप्टला फंड करण्यापासून रिझर्व्ह थिएटर्स ठेवणं, हं. हे पण केलं जातं. म्हणजे जे आपलं NFDC हां, इंडियामध्ये NFDC करत झालं, होतं. ते खूप CNC पासून इन्स्पायर होऊनच केलं होतं. हं. सो तिथं अगदी शॉर्टमध्ये, जास्त जार्गनमध्ये किंवा जास्त बोरिंग पार्टमध्ये न जाता सांगायचं झालं, तर तिथल्या काही थिएटर्सला ते गव्हर्नमेंट सबसिडी देतं. ओके. पण त्या बदल्यामध्ये गव्हर्नमेंटनी सँक्शन केलेले फिल्म दाखवणं त्यांना बंधनकारक असतं. अच्छा, अच्छा. म्हणून मग ह्या ज्या आर्ट फिल्म असतात, तिकडच्या फेस्टिवल जिंकलेल्या फिल्म असतात, त्यांना तिथं थिएटर भेटतं. कारण की ते स्टेट स्पॉन्सर्ड किंवा हां, त्याला स्टेट सपोर्टेड थिएटर्सवर ते फिल्म दाखवल्याच जातात. राजाश्रय सरकार. एक्झॅक्टली. मग ही जी तू म्हटला होता, ऑल वी इमॅजिन इज अ लाईट, पायल कपाड्याची फ्रान्समध्ये रिलीज हं. झाली होती. तिथेही CNC आणि आर्टे फ्रान्स इन्व्हॉल्व्ड होतं. ओके. म्हणजे अगदी फ्रेंच गव्हर्नमेंटकडून सबसिडीही भेटली होती फिल्म प्रोड्यूस करण्यासाठी. फंड भेटला होता. सो तिथं एक सेपरेट फंड पण भेटला जातो. तुम्ही स्क्रिप्ट सबमिट केली, इंटरनॅशनल कोलॅबोरेशनमध्ये जर तुमची फिल्म असेल आणि जर तुमच्या फिल्मला ती स्क्रिप्ट आवडली, ते NFDC सारखं तसंही केलं जातं तिथं. सो ते खूप एक साईडनं नाहीये तिकडची जी काही सबसिडी किंवा तिकडचं जे स्ट्रक्चर आहे, हं. तर ते वितरणाच्या किंवा सिनेमा बनवण्यापासून वितरित करण्यापर्यंतच्या टप्प्यावरच्या सगळ्या मुख्य ठिकाणी त्यांनी ती एक व्यवस्था उभी करून ठेवलेली, हां. ज्याच्यामुळं तो सिनेमा बनतोही आणि लोकांपर्यंत पोहोचतोही. येस, येस. आपल्या इथं एक सबसिडी हे काय म्हणता येईल, बुडीत ठरलेल्या सिनेमाला किंवा लॉसमध्ये गेलेल्या प्रोड्युसरला काहीतरी रिटर्न देणं, हां. अशा अर्थानं गव्हर्नमेंट एक फक्त येस, येस. सपोर्ट करण्यासारखं करतंय. त्याच्यामागे असा काही खूप विचार करून केलेला असेल किंवा काहीतरी खरंच कॉन्ट्रीब्यूट करतंय का? म्हणजे सबसिडी असायला हां. पाहिजे, नसायला पाहिजे ह्याचा जर आपण विचार करायचा झाला, तर त्याला पॅरामीटर हेच लावलं पाहिजे की ॲक्च्युअली मराठी सिनेमाला काही फायदा होतोय का? तर या पॅरामीटरमधून बघायचं झालं तर मी सबसिडी पूर्णपणे फेल ठरते असं मी म्हणेल. ओके. की सबसिडीमुळे मराठी सिनेमाला काही फायदा होतोय का? तर नाही होते बिलकुल. सबसिडीमुळे फक्त एवढाच फायदा होतोय की लॉसमध्ये गेलेल्या प्रोड्युसरला जो काही 100% लॉस होणार होता, ॲटलिस्ट 80% लॉस होतोय, 50% लॉस होतोय. आणि त्याच्या थोडा budget. त्याची कुशनिंग दिलं जातं त्याला बस. एवढंच. एक्झॅक्टली. बस. सो ते एक अच्छा. प्रकारे कर्जमाफी कशी स्कीम असते, अच्छा, तर अच्छा. ते लॉस भरून काढण्याची स्कीम असल्यासारखीच ती स्कीम आहे फक्त. लाडका प्रोड्युसर. लाडका प्रोड्युसर योजना आहे ती, असं म्हणू शकतो आपण. अच्छा, अच्छा. पण त्याच्यामुळे कॉन्ट्रीब्यूट काही नाही होते.
अच्छा, अच्छा. पण दुसरी गोष्ट पुन्हा ही आहे, की या ज्या आर्ट फिल्म आहेत, म्हणजे मी पुन्हा फेस्टिव्हलकडे येतो, जे तू हं, मगाशी बोलला होता. या ज्या आर्ट फिल्म हं, म्हणून मराठीमध्ये प्रोड्यूस केल्या जातात, हं. सामाजिक विषयांच्या ज्या फिल्म मराठीमध्ये प्रोड्यूस हां. केल्या जातात, ह्या ज्या फेस्टिव्हलमध्ये जिंकतायत किंवा ज्या हं, फेस्टिव्हलमध्ये जातायत किंवा ओव्हरऑल त्या प्रोड्युसरला आणि त्या डिरेक्टरलाही फेस्टिव्हल सर्किट कसं वर्क करतं किंवा फेस्टिव्हलची इकोसिस्टम कशी वर्क करते, हं. हे माहिती आहे का? याच्याबद्दलच मला डाऊट आहे. हां, एक्झॅक्टली. मला इथे तो प्रश्न पडतो, की खूप जणांना म्हणजे त्यात जातात आणि म्हणजे एकतर ते एक आपल्याकडे एक दिसतं, की कान्समध्ये स्पेशली, की ते फिल्म मार्केटमध्ये त्या फिल्म स्क्रीन होतात मच्छी आणि बाजार. हं, या हं. सो ते तिथं बट त्या त्या काय ऑफिशियली सिलेक्टेड नसतात. ते लाइक पेड नाही, स्क्रीनिंगसारखे नाही, नाही. असतात. तो तर खूप वेगळा मुद्दा झाला. हं, म्हणजे फिल्म हं. बाजारला जाणं आणि फेस्टिव्हलला सिलेक्ट होणं हा खूप वेगळा हां, मुद्दा एक्झॅक्टली. झाला. मी जे म्हणत म्हणजे त्या हं, मुद्द्यावरही येऊया. हं, पण मी जे म्हणत होतो, मूळ हं. मुद्दा माझा असा होता, की खूप साऱ्या फिल्म अशा बघतो मी, की ज्याच्यामध्ये ते स्टार्टिंगला खूप लॉरेल्स टाकलेले असतात. हां, हां. कुठल्याही प्रिव्ह्यूला जर गेलो किंवा थिएटरला तर असे अगदी 50-50 लॉरेल्स पण मी हां, बघितलेले आहेत. ते असं ते अर्धं पोस्टर त्याच्याने जवळपास हां. भरलेलं असतं. आणि हं. ते लॉरेल्स हे सगळे इथल्याच म्हणजे कोल्हापूर, पुणे, अंबरनाथ असे जे काही फेस्टिव्हल आहेत यांचे लॉरेल्स लावलेले असतात. म्हणजे मी त्या फेस्टिव्हलला नाव नाही ठेवत आहे. हां. प्रत्येक फेस्टिव्हलची सुरुवात शून्यातूनच होते आणि तो रेप्युटेशन त्याचं हळूहळूच वाढत जातं. आणि जसं आता पीफ मराठीमध्ये रेप्युटेड फेस्टिव्हल मानायला सुरुवात झालेली. हं. पण ॲक्चुअली पीफ सिनेमाला काही कॉन्ट्रिब्यूट करतोय का? किंवा पर्टिक्युलरली त्या फिल्मला हं. पीफ जिंकल्यामुळं त्या 5,00,000च्या बक्षिसाच्या पलीकडं त्याला बिझनेसला काही हेल्प होतोय का? तर हं. याचं उत्तर नाही असं आहे. येस, येस. एक्झॅक्टली. म्हणजे एक टाईम असा होता, की मराठीमध्ये नॅशनल जर फिल्म जिंकली तर ती झी विकत घ्यायचं येस, येस. आणि ते नॅशनल जिंकलेल्या झीने आणि तिला एक रिलीज पण चांगली भेटायची. प्रेझेंट केलेल्या फिल्मची एक आपल्याकडं पूर्ण एक लाईनच बनली होती. म्हणजे मला त्याच्यामध्ये कोर्ट आणि किल्ला जे नाही, नाही 2 त्याच्या खूप आधी म्हणतोय मी. त्याच्या श्वास आधी आणि श्वासपासून असेल किंवा उमेश कुलकर्णींच्या फिल्म होत्या. येस, येस. देऊळ फिल्म होती जी एव्हरेस्टने देऊळ. रिलीज केली होती किंवा फॅन्ड्री झीनं येस, केली येस, होती येस. नॅशनल नंतर. सो अशा बऱ्याच फिल्म झाल्या होत्या, की ज्या आधी नॅशनल जिंकल्या आणि त्याच्यानंतर मग ते झीने घेतल्या. हं. पण आता नॅशनल जिंकल्यानंतर ही झी किंवा कुठला चॅनल येत नाहीये. रिसेंटली 2-3 वर्षामध्ये जे काही आपल्याला बघायला भेटलंय, खूप नॅशनल जिंकलेल्या फिल्म पण अशाच रिलीज झालेल्या आहेत. आणि पीफच्या फिल्म तर कुणी पीफ जिंकलाय म्हणून विकत घेतं हे बघितल्याचं तरी माझं एकही उदाहरण माझ्यासमोर नाही. नाहीये. तर तू जे मगाशी साबरबोणचं सांगत होता किंवा ऑल यू इमॅजिन ॲज अ लाईटचं सांगत होता. तर हं. त्या ज्या फिल्म आहेत म्हणजे त्या बिग 5 जे फेस्टिव्हल आहेत आणि त्याच्यानंतरही काही त्याच्यानंतरचे एक 5-7 आणखीन रेप्युटेड फेस्टिव्हल आहेत. हं. बुसान आणि सिडनी आणि अशा काही न्यूयॉर्क सारखे फेस्टिव्हल आहेत. तिथं जर तुझी फिल्म गेली, तर ते फिल्म एक फिल्म कम्युनिटीचा एक्स्पो सारखं वर्क करतं तो हं. फेस्टिव्हल. तिथं खूप सारे डिस्ट्रिब्युशन कंपन्या आणि प्रेझेंटिंग कंपन्या ऑलरेडी तिथं असतात. ते तुमच्या फिल्म पाहतात हं. आणि ते फिल्म पाहून ते तुम्हाला तिथं ऑफर करतात, की ही फिल्म आम्ही डिस्ट्रिब्यूट करू शकतो. त्यांच्याकडे ऑलरेडी ऑडियन्स बनलेला आहे किंवा त्यांच्याकडं ज्या टाईपच्या त्यांनी फिल्म बनवलेल्या आहेत त्यांची हं. रेप्युटेशन बनलेली. म्हणजे तुला हे माहीत असेल, की A24 सारखी खूप मोठी कंपनी जिची सुरुवात एक्झॅक्टली. डिस्ट्रिब्युशनमधून झाली होती. अर्ली फिल्म्स तिने सगळ्या सनडान्स फेस्टिव्हलमधूनच घेतल्या होत्या. हो. म्हणजे त्यांच्या पहिल्या सगळ्या फिल्म सगळ्या होत्या इंडिपेंडेंट. हं. हां. किंवा सनडान्स मिरामॅक्स इरा म्हणून हॉलिवूडमध्ये एक इरा ओळखला जातो. 90sमध्ये मिरामॅक्स कंपनी सनडान्सला आलेल्या फिल्म घ्यायच्या आणि तिथून मग ती हं. डिस्ट्रिब्यूट करायची आणि त्या फिल्म हिट झाल्या. म्हणजे अगदी हं. पल्प फिक्शनसारखा खूप सुंदर फिल्म पण तो मिरामॅक्स सनडान्स त्या चेनमधूनच आलेला आहे. तसं इकोसिस्टम इंडियामध्ये कुठंच नाहीये. हं. म्हणजे सुरुवातीला मामी Netflix असं एक समीकरण बनण्यासारखं सुरू झालं होतं, की मामी जर जिंकली हां, एक्झॅक्टली. ते तर 2017, 18 16, 17, 18च्या काळामध्ये. एक्झॅक्टली. हं. मला वाटतंय आपला कौलचा जो डायरेक्टर आहे आदिश आदिश केळुसकर केळुसकर त्याची त्याची जी दुसरी फिल्म होती की जाऊ कहा बताए दिल. हां, ती ती Netflixवर आली होती. मामेला जिंकली होती आणि ती नेटफ्लिक्सला आली होती. तर तसं एक समीकरण बनायला सुरुवात झाली होती पण तेही पुढं काही मला दिसलं नाही. पीप सोबत तर असं कुठलंच काही नाहीये जो नाही. मराठीसाठी डेडिकेटेड सेपरेट अवॉर्ड असणार मला वाटतंय. तो एकच फेस्टिवल मला माहिती आहे हं. येस, की एक्झॅक्टली. ज्याच्यासाठी मराठी फिल्मची सेपरेट कॅटेगरी आणि त्याला एक असा काहीतरी शिखर अवॉर्ड दिला हं. जातो. इफीमध्ये पण आता असं दिसत नाहीये मला की हं. इफीमध्ये फिल्म बाजार भरतो. पण इफीमध्ये फिल्म तुझी झाली आहे म्हणून कोणी विकत घेतंय. नॅशनलला फिल्म कुणी विकत घेतंय. हं. तसं नाहीये. तसं तिकडचे हे जे बिग 5 फेस्टिव्हल आहेत, त्यांची स्वतःची इकोसिस्टम आहे. म्हणजे साबरबोंडचं एक्झाम्पल मी तुला तेच सांगितलं, हं. की साबरबोंड अमेरिकेमध्ये ऑलरेडी विकत घेतलेला आहे. युरोपमध्ये विकत घेतलेला आहे डिस्ट्रिब्युटरनी हं. आणि तो अपफ्रंट पैसे देऊन घेतलेला आहे. हं. म्हणजे इंडियामध्ये जसा स्पिरिट मीडियाने घेतला येस, राणा येस. दगोबत्तीच्या,
तसा तिकडे वेगवेगळ्या कंपन्यांनी घेतलेला आहे तो आणि तो डिस्ट्रीब्यूट झाला आणि तो MG देऊन झालेला आहे. येस, इंडियात तर MG नाही दिलेली, इंडियात शेअरिंगमध्ये झालेला आहे समजा. आणि अशा फिल्म पुन्हा म्हणजे साबरमती इंडियात डिस्ट्रीब्यूट जरी झाला तरी तो थिएट्रिकली त्यांनी काय परफॉर्म केलं इंडियामध्ये. कारण की ती इकोसिस्टीम पण नाही आहे आपल्याकडं. येस, येस. आर्ट फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघण्याची जी इकोसिस्टीम असते की किंवा जे लोक नॉर्मल सिनेमाला नावं ठेवतात आपल्या इथं किंवा मेनस्ट्रीम पॉप्युलर हां सिनेमाला. ऑब्विसली मेनस्ट्रीम पॉप्युलर सिनेमाला नावं ठेवून तिकडचे युरोपियन आणि अमेरिकन किंवा कोरियन फिल्मचे एक्झाम्पल देऊन की असं का बनवत नाहीयेत किंवा या फेस्टिवलमध्ये आपल्या फिल्म का जात नाहीयेत असे जे लिहिणारे किंवा त्या फेस्टिवलमध्ये परफॉर्म झालेली फिल्म बघण्यासाठी पीफला किंवा इथं कुठं स्क्रीनिंग असेल तर मोठी लांब रांग लावणार आहे लोक फुकटमधल्या स्क्रीनिंगला किंवा पासवरच्या स्क्रीनिंगला. ज्यावेळेस आपली एखादी फिल्म तिकडं जाते आणि वर्क करते तशी इथं थिएटरमध्ये ते रांग लावताना मला दिसलेलं नाहीये. किंवा असे लोक आहेत किती की ज्यांना ती फिल्म बघायची आहे तर त्यांचे नंबर किती आहे आणि अशी एक फिल्म ॲव्हरेज महाराष्ट्रातून थिएटरवर किती परफॉर्म करू शकते याचा ॲनालिसिस किंवा याचे आकडे कुठंच नाहीयेत. आणि तिला रिलीज पण अशी इतकी प्रॉपर नाही भेटत. म्हणजे एखाद्याची इच्छा जरी असली तरी तिचे शो टायमिंग्स खूप ऑड असतात किंवा ती त्यांच्या शहरात लागत नाही. सहसा या फिल्म्स मी जेवढं पाहिलं की त्या मोठ्या शहरातच रिलीज झालेल्या आहे. म्हणजे बरोबर किंवा किंवा त्या थोडा टियर 2 सिटीजमध्ये आलेल्या आहे. बट जे एखादं खूप लहान गाव किंवा एका लहान टियर 3 सिटीमध्ये तिथं ते पाहण्याचा चान्सेस खूप कमी असतात. म्हणजे रेअरली एखादी स्पेशल स्क्रीनिंग्स असल्या किंवा डिरेक्टर प्रोड्युसरनी रिक्वेस्ट करून ती मग तिकडे रिलीज केली तर तो एक स्पेशल केस असते ती. बट त्या पोहोचत पण नाही. म्हणजे ते जसं तू म्हणला की त्याचं ते आपल्याला इकोसिस्टीम नाही की त्याचा ऑडियन्स नेमका कुठे आहे, ती कुठे पाहिली जाऊ शकते किंवा ती सहसा मी असं नोटीस केलं की या फिल्मला लगे पहिल्याच दिवशी पहिल्या शोला गर्दी होणं जरा अवघड राहतं किंवा ते मुळात शो कमी असतात एकतर. पण तिचा जो ऑडियन्स आहे मला असं वाटतं तो त्यांच्या कन्व्हिनियन्सनुसार तो बघायला येतो. कारण की ते काहीतरी जॉब आणि असतात आणि वगैरे याच्यात सो ते त्यांच्या कन्व्हिनियन्सनी ते बघण्याचा त्यांचा हे असतो. बट ती तोपर्यंत फिल्म एकतर इतर गेलेली असते किंवा ती आलेलीच नसते पण त्यांच्यापर्यंत. हाच ऑडियन्स म्हणजे ऑब्विसली मी ब्लेम नाही करत आहे कोणाला, पण हाच ऑडियन्स स्वतःच्या कन्व्हिनियन्सला मुरड घालून पीफला तो अटेंड करतो. म्हणजे पीफमध्ये तिथे तो कन्व्हिनियन्सचा विचार करत नाही. तो मग तो पीफचा पूर्ण दिवस अगदी सुट्टी टाकून पूर्ण दिवसभर बघतो. पण खिशातून तिकीट काढून थिएटरमध्ये फिल्म बघायची असेल तर तो जात नाही. म्हणजे हे एक माझं ऑब्झर्वेशन आहे. हां, येस, येस. आय सो एग्री. ऍक्च्युली आर्ट फिल्मसाठी थिएटरला पैसे घालून बघणारे लोक किती आहेत हे एक आकडा आपल्याला माहीत झाला पाहिजे. ॲव्हरेज वरून अंदाजे सुमारे आकडा साधारणपणे. आपल्याला जर माहीत झाला तर मग तो प्लॅन करायला त्या फिल्मला प्लॅन करण्यासाठी खूप इझी होऊ शकतं. मला वाटतं रिसेंट टाइममध्ये भाडीप चांगला प्रयोग करतोय. त्यांनी 3 पायांचा घोडा रिलीज केली होती आणि आय डोंट नो ते आता ह्या नंबर्स आणि स्टॅट्समध्ये ते बघतायत किंवा कसं प्लॅन करतायत. पण हा इनिशिएटिव्ह तर खूप चांगला आहे की ॲटलिस्ट ते स्वतःच्या सोशल मीडिया प्रेझन्सचा उपयोग त्या अशा फिल्मसाठी जी रूढ अर्थानं कन्व्हेन्शनल नाहीये हां, येस, येस, येस. अशा फिल्मसाठी ते करतायत. पण ते सोडून मला दुसरं कुठलं प्रोडक्शन हाऊस किंवा दुसरी कुठली डिस्ट्रीब्युशन कंपनी या बाबतीमध्ये विचार करते किंवा ते अवेअर आहेत का ना अवेअर असतील तर इंटरेस्टेड आहेत का याच्याबद्दल मला काही आयडिया नाहीये. बाकी प्रोड्युसरांसाठी मला एवढंच म्हणायचं होतं की हे जे छोटे फिल्म आहेत आणि ते जे 10-15 लॉरेल्स आहेत जे लावले जात आहेत म्हणजे तिथून तुम्हाला कनेक्शन भेटेल. तिथं तुम्हाला आपल्यासारखे विचार करणारे लोक भेटतील, ऑडियन्स बिल्डिंगसाठी फायदा होईल. पण या फेस्टिवल्सचा तुमच्या फिल्मच्या रिकव्हरीसाठी काही मात्र उपयोग नाहीये हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि खूपदा असं होतं की मी फेस्टिवल फिल्म बनवतोय या इंटेन्शननी फिल्म बनवल्या एक्झॅक्टली. मला त्याच्यावरच बोलायचं होतं की शॉर्ट फिल्म्समध्ये तर ते खूप जास्त दिसतं मला. म्हणजे काही फेस्टिवल्स आहेत जिथं इव्हन नॅशनल अवॉर्डच्या जे शॉर्ट फिल्मचं जे नॅशनल अवॉर्ड त्यासाठी खूप तशा दृष्टीने फिल्म बनवली म्हणजे जे ज्युरीज आहेत त्यांना आवडेल किंवा ते सर्टन टॉपिक्सला घेऊन बनवणं किंवा ते मग ती एक विशिष्ट पद्धतीने फिल्मची ट्रीटमेंट असणं सो ती अपील होते. सो तशा पद्धतीने फिल्म बनवण्याचा एक रोख असतो खूप जणांचा आणि त्या काही जणांचं ते वर्क पण होतं म्हणजे काही फेस्टिवल्समध्ये काही नॅशनल अवॉर्डमध्ये आणि हे फिल्म्समध्ये पण दिसतं लाईक कारण फिल्म बनवायला खूप जास्त रिसोर्सेस लागतात पण फिल्ममध्ये पण ते दिसतं. सो त्याच्यामुळे मला कुठतरी नाही असं वाटतं की
ऑडियन्सचं एक असं त्या काही तशा फिल्म्समुळे एक जनरल असा एक चुकीचा समज बनलेला आहे की फेस्टिवल्स ह्या सर्टन टाईपच्याच असतात फेस्टिवल्समध्ये गेलेल्या फिल्म. त्या कदाचित त्याच्यामध्ये ते अति रिअलिझम असतं आणि त्याचा अंत खूप वाईट असतो आणि त्या खूप रटाळ असतात, असा एक सहसा एक जनरल समज बनलेला काही तशा फिल्म्समुळे. सो ऑफकोर्स तशा सगळ्या फिल्म्स तशा नसतात, ते तर आहे. पण मग तुला याच्याबद्दल कसं वाटतं की हे जे ज्या तशा इंटेन्शननी जशा फिल्म बनवल्या जातात किंवा एक ते जसं जनरल मत बनलेलं लोकांमध्ये, व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? गोष्ट कशी आहे की फेस्टिवलची स्वतःची एक प्रोग्रामिंग असते का, तर मला वाटतं काही प्रमाणात ते वर्क होतं. हां, म्हणजे म्हणजे ते फेस्टिवलची काही फेस्टिवलचे आयडिओलॉजी असते त्यांची. ऑर्गनायझर्स कोण आहेत आणि ते कुठल्या स्कूलमधून आलेले, म्हणजे स्कूल ऑफ थॉट हां, अशा. स्कूल ऑफ थॉट. येस, येस. सो जर तू कोलकाताला पाठवतोय किंवा केरळाला पाठवतोय, तर तुला आयडिया आहे त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये तिथं सिलेक्ट झालेल्या आणि जिंकलेल्या फिल्म जर तू बघितल्या, तर त्याच्यामध्ये एक कॉमन पॅटर्न सापडून येतो आपल्याला. एक पॅटर्न किंवा कॉमन हां, थ्रेड येस, येस, सापडतो, येस. जे तुला समजून येतं की अरे या सब्जेक्टवर, या टोनमधल्या, या झोनमधल्या फिल्म इथं वर्क होतात. असं मोठ्या फेस्टिवलला पण समवॉट पर्सेंटेज ते आहे. म्हणजे बिग 5 मध्ये पण हां, म्हणजे ते त्या वर्षीच कान्सच्या फिल्म्स, व्हेनिसच्या फिल्म्स आणि बर्लिनच्या फिल्म्स हे तुला समजून येतात की त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. आणि सनडान्सला, इंडी फिल्मसाठी सनडान्स हा जगातला सगळ्यात मोठा फेस्टिवल मानला येस, जातो. येस. सो तिथेही एक बेसिकली आहे ते प्रोग्रॅमिंग. पण म्हणजे हे विचार करणं मला तितकंसं चुकीचं वाटत नाहीये की मी पर्टिक्युलरली या फेस्टिवलसाठी टार्गेट करून फिल्म बनवतोय. म्हणजे हे इंटेन्शन असू शकतं, मला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाहीये. पण ज्या फेस्टिवलला ते टार्गेट करतायत हे करून की मी या फेस्टिवलसाठी पर्टिक्युलरली करतोय, त्या फेस्टिवलचं रेप्युटेशन आहे का तेवढं? म्हणजे मी शॉर्ट फिल्म बद्दल नाही बोलत आहे. शॉर्ट फिल्म हे एकतर म्हणजे एक्सरसाइजच आहे, सो मी त्याच्या बाबतीत काही बोलणार नाही. पण ज्यावेळेस मी एखादी फीचर फिल्म प्लॅन करतोय आणि कुणीतरी माझ्या फिल्मला, मी बाहेरचा इन्व्हेस्टर किंवा प्रोड्युसर घेतोय, मराठीच्या अर्थानं प्रोड्युसर, जो काहीतरी 50, 70, 80 लाख, 1 करोड जे काही अमाऊंट असेल ते टाकत असेल, तर मग ती मी कुठल्या फेस्टिवलसाठी माझ्या डोक्यामध्ये प्लॅनिंग आहे, मी तसंच झोनमध्ये घेऊन जातोय. तर मला असं दिसतं की नॅशनलचं खूप एक क्रेज आहे आपल्या इथे नॅशनलचं क्रेज आहे खूप. पण नॅशनल भेटल्यानंतर म्हणजे एकतर फिल्मला नॅशनल भेटणं हे खूप काय म्हणता येईल, तुक्क्याचं काम झालंय मला असं वाटतं पर्सनली. कारण की नॅशनल हा खूप अनसर्टन किंवा काय म्हणता येईल त्याला, असं अनरिलायबल फेस्टिवल बनलेला आहे. म्हणजे 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की एका फिल्मला बेस्ट सिंग साऊंडचा अवॉर्ड भेटला होता आणि त्याच्या साऊंड डिझायनरने ट्विट केलं होतं की ही फिल्म मी स्वतः डब केलेली, मी तिचा डिझायनर आहे आणि मला बेस्ट सिंग भेटलाय. आणि त्याच्यानंतर तो त्यांनी अवॉर्ड माघारी घेतला होता. हे माहीत असेल बऱ्याच जणांना किंवा नाही माहीत नाही मला. मी वाचलं होतं. हां, सो अशा फेस्टिवलच्या ओव्हरऑल ज्युरी आणि ते जे काही सिलेक्शन प्रोसेस आणि ते जे काही सगळं आहे याच्यावरच मला खूप डाऊट आहे. सो नॅशनलकडे बघून फेस्टिवल किंवा नॅशनलकडे बघून फिल्म लिहिणं, प्रोड्यूस करणं हे मला खूप रिस्की जॉब वाटतो. आणि जे ॲक्च्युली वर्क होण्यासारखे फेस्टिवल जिथं शुअरिटी आहे की जर मी केरळाकडे बघून फिल्म बनवतोय किंवा मग मी बिग 5 कडे बघून फिल्म बनवतोय किंवा मी त्या लेवलची, मी आता त्याच्याकडे बघून फिल्म बनवतोय असं नाही म्हणणार, पण फिल्म बनवताना त्या स्केलला माझी फिल्म गेली पाहिजे हे इंटेन्शन जर असेल, तर या शब्दात मला असं वाटतं बेटर पुट होतं हे, तर मग मी समजू शकतो. पण मग आपल्या फिल्म तिथपर्यंत जात पण नाहीयेत. हो, ते खूप रेअरली जातात. म्हणजे हां, जसं तू मागाशी म्हटला की आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करतं सोबत, फिल्म सिटी एक सेपरेट स्कीम पण करतं की आता मोठ्या फेस्टिवल जे आहेत त्या फेस्टिवलच्या साईडलाच एक फिल्म बाजार म्हणून पण एक कन्सेप्ट असते, जिथं ते तंबू थिएटर्स किंवा थिएटर्स भाड्यानं भेटतात बेसिकली आणि ती तुम्ही फिल्म येणाऱ्या लोकांसाठी दाखवू शकता. म्हणजे ज्या फेस्टिवलमध्ये सिलेक्ट नाही झालेल्या फिल्म आहेत त्या तुम्ही तिथं थिएटर रेंटला घेऊन तुम्ही त्या फिल्म डिस्प्ले करू शकता. तिथं तुम्ही ट्रेडसाठी समवॉट एक्सपो सारखं काहीतरी एक्सपो टाईपमध्ये ते असतं फिल्म बाजार. असा फिल्म बाजार इफीला पण भरतो, असाच फिल्म बाजार कान्सला पण भरतो. आता कान्स बाजारमध्ये आपलं जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे फिल्म सिटीच्या मार्फत 3 फिल्म सिलेक्ट करतं आणि ज्याच्या थिएटरचं भाडं ते स्वतः भरतं महाराष्ट्र सरकार आणि तिथं फिल्म पाठवतं. आता त्याला मचुदे बाजार असं म्हटलं जातं. म्हणजे प्रोनाऊन्सिएशन मे बी चुकीचं असू शकतं, फ्रेंच वर्ड आहे तो, पण तो जो कान्सचा काही मचुदे बाजार हा जो बाजार आहे तिथं आपले फिल्म जातात. काय बऱ्याच फिल्म दरवर्षी 3 फिल्म जातात. आता तो कान्स फेस्टिवल नाहीये,
ते फेस्टिवलमध्ये कॉम्पिटिशनला सिलेक्शन व्हायचा संबंधच नाहीये, पण ते स्क्रीनिंगसाठी पण सिलेक्ट नाही झालेली. म्हणजे तिथं म्हणजे हे असं झालं की पिफच्या खाली मी बेसमेंटमध्ये प्रोजेक्टरवर माझी फिल्म लावली आणि लोकांना दाखवायला लागलो आणि मी म्हटलं की माझी फिल्म पिफला आहे. पिफ बाजार. हां. तर ते तशा ह्याच्यामध्ये झालं आणि खूप जणांनी पोस्ट पण केलेले आहे आता हां, आणि ही अवेअरनेस वेल नोन ही गोष्ट आहे अवेअरनेस आता सगळं. आलेली आहे आता खूप जणांना की ते हं. तसं नाहीये. पण मग ॲक्चुअल कॉम्पिटिशनला जाणाऱ्या किंवा तिथं स्क्रीन होणाऱ्या फिल्म हं. ह्या मराठीमध्ये फिल्म किती आहेत? हं. म्हणजे मला वाटतं आपलं मागच एकदा बोलणं झालं होतं हं. की खूप साऱ्या फिल्म ह्या आपल्या फक्त फोर्टनाईट किंवा म्हणजे फक्त दाखवण्यासाठी स्क्रीनिंगसाठी जातात. कॉम्पिटिशनला गेलेल्या ज्या बिग 5 मध्ये मराठीला कॉम्पिटिशनला गेलेल्या फिल्मची जर लिस्ट काढली हं. तर मला नाही वाटत 10 पण भरेल ते 10च्या नाही, आत नाही. असू शकतात. नाही, नाही, नाही. म्हणजे जेवढं मला माहिती आहे कोर्ट गेली होती, कोर्ट होती, डिसायपल ऑब्व्हियसली गेली डिसायपल होती, होती, वीर होती. वीर होती, वीर आणि आत्मपॅम्पलेट होती. आत्मपॅम्फलेट होती. त्या चाइल्ड कॅटेगरीमध्ये हां, होत्या. त्या हं. चिल्ड्रनवाल्या कॅटेगरीमध्ये हं. होत्या आणि हां, स्थळ हां. टोरंटोमध्ये नेट पॅक जिंकलेली, जो येस, साऊथ येस. एशियन स्थळ. डेब्यू डायरेक्टर अवॉर्ड भेटला जातो. खूप मोठा अवॉर्ड आहे. खूप येस, येस, येस. रिप्युटेड किंवा प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे. तो भेटला होता. जयंत म्हणून जो डायरेक्टर आहे स्थळचा, हं. त्याला भेटला होता. हं. आणि मला वाटतं अक्षय इंडिकरच्या फिल्म त्रिज्या जी होती, हं. त्रिज्या त्रिज्या नाही, स्थलपुराण होती. स्थलपुराण ती स्थलपुराण पण बर्लिनमध्ये होती. बुसानमध्ये पण नाही ती होती. हां, बुसानमध्ये नंतर बर्लिनमध्ये नाही, ती त्रिज्या पहिली बुसानमध्ये होती. स्थलपुराण बर्लिनला होती. हां, स्थलपुराण बर्लिनमध्ये होती. सो ती पण तिथं आय थिंक जिंकली होती. फॅन्ड्री ही लंडनला हां. गेलेली. बाफ्टाला होती वाटतं. आय गेस हां. बाफ्टा नाही. BFI. BFIला होती. हां. BFIला होती. सैराट ही बर्लिनला किल्ला आणि किल्ला हां. बर्लिनमध्ये जिंकली होती. क्रिस्टल बियर. क्रिस्टल बियर अवॉर्ड त्या होता किल्ल्याला. राईट. येस, येस. राईट. सो याच ज्या काही 7-8 फिल्म आहेत, हां. या फिल्म कॉम्पिटिशनला असतील. त्या सोडून बाकीच्या आपल्या काही फिल्म कॉम्पिटिशनला गेल्या नाहीत. साबरबोंड साबरबोंड, जी सगळ्यात सनडान्स. मोठी अचिव्हमेंट मराठी सिनेमाची, की ती सनडान्सची डायरेक्ट विनर आहे. येस, यावर्षीचीच येस. फिल्म आहे. एवढ्या फिल्म सोडून मला आठवत नाहीये. याच्या आधीच्या हं. कोणी आधीच्या असतील तर समजा माहीत नाहीये मला. हं. म्हणजे जे बघतायत त्यांनाही हं. जर समजा फिल्म माहीत असतील अशा ज्या बिग 5 मध्ये आपल्या कॉम्पिटिशनला गेल्या तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. येस, अ, येस. पण आपल्या स्क्रीनिंगलाही जातात तिथं. हं. ओपनिंग फिल्म असतात तिथं. हं. म्हणजे ज्या फक्त दाखवल्या जातात, प्रीमियर होतो त्यांचा, ज्या कॉम्पिटिशनला सिलेक्ट होत नाहीत. सैराट बर्लिनची ओपनिंग फिल्म होती. म्हणजे सैराटचा प्रीमियर बर्लिनला झाला होता. ओके. हां. अशा खूप फिल्म आहे. घात पण बर्लिनला होती. गात पण येस. आणि इंडियन फिल्म्स पुन्हा ते तू जसं म्हटलं फेस्टिवलचं एक ओरिएंटेशन असतं. हं. इंडियन फिल्म्स ह्या सहसा बर्लिनला जातात. हं. व्हेनिसला जाणाऱ्या फिल्म खूप कमी आहेत. चैतन्य ताम्हणेचा एक अपवाद सोडला तर व्हेनिसमध्ये आपल्या फिल्म गेलेल्या मला काही जास्त दिसले किंवा नाही दिसलेल्या नाही. मराठी फिल्म्स कुठं गेलेल्या. पण अशा फेस्टिवल्सला जर आपल्या फिल्म गेल्या, तुमचं जर इंटेन्शन फेस्टिवलचं आहे, तर ॲटलिस्ट तुम्हाला आधी माहीत पाहिजे की तुम्ही कुठल्या फेस्टिवलला विचार करताय, त्या हां. स्केलच्या तुम्ही फिल्म बनवताय का? आणि मग तुम्ही उतरलं पाहिजे. आणि तिथं बजेटचाही काही प्रश्न नाहीये. हं. म्हणजे खूप लो बजेट फिल्म पण साबरबोंड आता जर सनडान्स जिंकू शकते, हं. तर ते तुमच्या प्युअरली कॉन्टेंट आणि तुमच्या क्राफ्टवर डिपेंड आहे. येस, पण येस. त्या बाबतीत खूप मिसइन्फॉर्मेशन आहे. आणि मग मी फेस्टिवलची फिल्म बनवली आणि मी नॅशनलला पाठवतो. नॅशनल जिंकली तर तुला ते सबसिडीचे 80 लाख भेटतील, हं. नो डाऊट. पण 80 लाख भेटण्यासाठी जर मी 2 करोड रुपये प्रोड्यूस घालत असेल, तर मग हा चुकीचा धंदा आहे मला असं वाटतं. सो मग जर तुमचं टार्गेट नॅशनलच असेल फक्त, दुसरं काही नसेल, तर नॅशनलचे जे काही ते पैसे आहेत आणि अवॉर्डचे पैसे आहेत, हे मिळून जे काही बजेट होतं त्याच्या आतमध्येच तुम्ही फिल्म प्रोड्यूस करायला पाहिजे. म्हणजे ॲटलिस्ट हं. इन्व्हेस्टरने तरी ते इन्व्हेस्ट तसे करायला पाहिजेत, असं मला वाटतं. पण ही अवेअरनेस गरजेची. होय, आय नक्कीच ॲग्री. ही अवेअरनेस हे तुम्ही आणि ती योग्य फेस्टिव्हलला पण पाठवली गेली पाहिजे. म्हणजे अनेक वेळा ती चुकीच्या नाही म्हणणार, पण ती त्या फेस्टिव्हलच्या अलाइन न होणाऱ्या याच्यामध्ये पण जातात खूप वेळा. सो ते तसं पण झालं पाहिजे. ओके, सो मला याच्याविषयी विचारायचं होतं, की ज्या फेस्टिव्हलमध्ये गेलेल्या फिल्म्स आहे और आर्ट फिल्म आहे कोट अनकोट, त्यांचं सॅटेलाईट और लाईक स्ट्रीमिंगच्या याच्यावर येण्याचं त्यांची जर्नी कशी राहते? म्हणजे आय थिंक जशी ऑल बी इमॅजिन ॲज लाईट होती ती हॉटस्टारवर आलती मागच्या वर्षी. तशी साबरबोंड पण कदाचित आता येईन असं मला वाटते, मी होपफुल वाटते. सो या फिल्मची ती जर्नी कशी राहील तुला असं वाटतं? कशी राहते किंवा त्यांना चान्सेस किती आहेत सध्याच्या याच्यामध्ये? कारण की
एक जो टाईम होता की प्री कोविडमध्ये किंवा ते Netflix तेव्हा त्याच्यावरती खूप साऱ्या इंडिपेंडंट फिल्म्स ते बाय करत होतं. हं, इवन इफ ती फिल्म खूप मेजर फेस्टिव्हल विनर जरी नसली तरी, हं, जशी आदिश केळुसकरची फिल्म होती जाओ काय बता दिल, हं, की हं. देन मामी. आदित्य कृपलानीची पण 1-2 हं, फिल्म होत्या. हं, हं, ते Netflixवर आलत्या. हं. एक एक युक्रेनियन इंडियन फिल्म मेकर आहे दार गई, तिच्या पण मी Netflixवर फिल्म पाहिल्या होत्या. हो. ज्या कन्व्हेन्शनली खूप मोठ्या फेस्टिव्हलला गेल्या नव्हत्या. हं. बट तेव्हा एक Netflix तेव्हा बाय करत होतं इंडिपेंडंट फिल्म्सला. अजून पण काही फिल्म होत्या, म्हणजे मला आय थिंक याची पण फिल्म मी पाहिल्यासारखी वाटते. रोहित मित्तल म्हणून एक फिल्म मेकर आहे. हं, 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 सो त्याची पण मी फिल्म पाहिली होती याच्यावरती. हं, सो मला आणि कोविडनंतर मी एक पाहिलं की ते विकत घेणं त्यांनी कदाचित बंद केलं आणि त्या फिल्म जवळपास गेल्याच त्याच्यावरून. हं, हं, हं. सो तुला याच्याविषयी काय वाटतं, की लाइक हे म्हणजे आत्ता 2025 मध्ये याचा सीन काय? आणि तो आधी खरंच बेटर होता का? जेवढं मला असं वाटतं तेवढं? का हं. म्हणजे कसं वाटतं तुला? हे तर 100% हं, झालेलं आहे. हं, म्हणजे सुरुवातीच्या फेजमध्ये Netflix रेप्युटेशनकडे बघत होतं. हं, आणि Netflix म्हणजे कॅज्युअल एंटरटेनमेंट च्या फिल्म असा एक जे काही त्यांच्यावर शिक्का बसला होता. तो कदाचित त्यांना पुसून काढायचा असेल. पण हं, ते ऑल ओव्हर द वर्ल्ड ते खूप रेप्युटेड डिरेक्टर्सला, हं. इंडी फिल्म्सला, आर्ट फिल्म्सला ते प्रोड्यूसही करत होते आणि ते बाईही करत होते. हां, त्यांना एक म्हणजे अगदी मामी किंवा केरळच्या फिल्म ते विकत घेत होते. हं. जसं तू म्हटला, की अगदी हे बिग 5 तर सोडून दे, पण त्याच्यानंतरच्याही जे हां, काही त्याच्यानंतरचे खालचेही जे फेस्टिव्हल्सचे. फेस्टिव्हल्स आहेत त्यांच्याही ते फिल्म्स हं, विकत घेत होते. पोस्ट कोविड डेफिनेटली त्यांचं प्रोग्रामिंग चेंज झालंय. ते आता खूप म्हणजे मे बी Netflix इंडिया लॉसमध्ये आहे किंवा Netflix इंडियाने एक्स्पेक्ट केले होते तेवढे रिकव्हर किंवा अर्न केलेले नाही आहेत. म्हणून ते त्यांनी प्रोग्रामिंग बदललंय. हं, काय जे काही असेल ते तशा पद्धतीने असेल. म्हणजे अगदी अनुराग कश्यप आणि Netflixचा वाद पण खूप फेमस झाला हं, होता, की त्यांनी त्याचे 2 प्रोजेक्ट शेल्व्ह केले अनुरागचे. हं, सो हां, हे तर डेफिनेटली झालेलं आहे. पण ओव्हरऑल स्ट्रीमिंग किंवा हं, डिजिटल राईट्सच्या हं. बाबतीत बोलायचं झालं, तर तुझ्या फिल्म जर ह्या बिग 5 फेस्टिव्हलला गेल्या, तर डेफिनेटली तुझे राईट्स विकले जातात. म्हणजे ओके. सॅटेलाईट जातात, तर डिजिटल डेफिनेटली जातात. आणि ते डिजिटल टेरिटरी वाईज पण जातात. म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये एक नॉर्थ इंडियन फिल्म मेकर आहे, ज्याने एक खूप इंडी फिल्म बनवली होती आणि तो अशा बाहेरच्या फेस्टिव्हल्सला त्याची फिल्म फिरल्यानंतर तिथल्या काही-काही देशांमधल्या तिथल्या ज्या काही हं, आर्ट फिल्म केटर करणाऱ्या ओ-टी-टीज आहेत किंवा स्ट्रीमिंग सर्व्हिसेस आहेत, त्यांनी त्या रेंटवर घेतल्या. हं, मग ते रेंट अगदी इंडियन रुपीजमध्ये त्याला 15 आणि 16 लाख किंवा 20 लाखाच्या आसपास जरी आला असेल एका-एकाकडून किंवा 5 वर्षासाठी मला 15 लाख भेटतायत, 10 लाख भेटतायत. पण ते टोटल सगळ्यांची सम केल्यानंतर तो रिकव्हर झाला होता किंवा तो प्रॉफिटमध्ये गेला होता. हं, सो ही एक सिस्टम आहे. जर तुझ्या त्या ॲक्चुअल तशा फेस्टिव्हलला तुझ्या फिल्म गेल्या, तर ते होतं. आणि पुन्हा मी तुला म्हटलं, की हे बाहेर इकोसिस्टम आहे, इंडियन फेस्टिव्हलला ही इकोसिस्टम नाहीये. हं, म्हणजे डेफिनेटली एक पिफला अशी असायला पाहिजे सिस्टीम, की कुणीतरी ओ-टी-टीनं किंवा कुठल्यातरी स्ट्रीमिंगनं पिफमध्ये आलेली फिल्म बाय करून ॲटलीस्ट ते रेंट आउट करून त्याचे डिजिटल हं, राईट्स घेऊन ते स्वतःकडे ठेवले पाहिजेत. एक पिफचं कलेक्शन ठेवलं पाहिजे. म्हणजे तू हे बघितलं असेल, की प्राईमवर असेल किंवा Netflixवर असेल, तर ते ऑस्कर नॉमिनेटेड फिल्म्स एक सेपरेट ते हो, येस, एक येस. कॅटेगरी ते हं, दाखवतात. ऑस्कर विनिंग फिल्म्स दाखवतात, नॉमिनेटेड फिल्म्स दाखवतात. तसंच ते व्हेनिस, बर्लिन, कान्स यांचे पण ते कॅटलॉग दाखवतात. मूव्ही पर्टिक्युलरली कान्स फिल्म हां, फेस्टिव्हलच्या मूव्ही. फिल्म्स येस, खूप येस, येस. उचलतं. तसं पिफच्या फिल्म उचलणारा मराठीतला एखादा तरी ओ-टी-टी किंवा कुठलीतरी स्ट्रीमिंग सर्व्हिस असायला पाहिजे, असं मला हं, जेन्युइनली वाटतं. पण अनफॉर्च्युनेटली ती आपल्याकडे अशी काही सिस्टम सिस्टम नाहीये. नाही. जर तुझ्या फिल्ममध्ये काही ताकद असेल आणि ती जर एंटरटेनिंग फॅक्टर असेल तिच्यामध्ये, तर कुठेतरी तुझं काम होऊ शकतं. हं, नाहीतर मग जे नेहमीच्या रूटनं तू प्राईमवर रेंटने हं, टाकतोय किंवा शेअरिंगवर हं, टाकतोय आणि तिथून काहीच रिकव्हर होत नाही. तर सगळ्यात शेवटी तू हं. YouTubeवरती फिल्म एक्सप्लॉइट करतोय. तू मूव्हीचं नाव घेतलं, मला एक प्रश्न वाटला, आठवला, की डू यू थिंक मूव्ही की एक पॅरलल चांगला एक अल्टरनेटिव्ह उपाय असू शकतो का इंडिपेंडंट फिल्मसाठी? कारण की मूव्हीमध्ये जर तू बघत असेल, की दरवर्षी मूव्ही कान्समधल्या किंवा व्हेनिस, बर्लिनमधल्या तिथल्या ज्या विनर्स आहे किंवा तिथल्या इव्हन ज्या कॉम्पिटिशनमध्ये गेलेल्या फिल्म्स आहेत, त्या पण त्यांच्या ह्याच्यावर रिलीज होतात. बट मूव्ही इंडियाचं मी जर म्हणायचं झालं, तर मूव्ही इंडियावरती पण काही-काही फिल्म्स येतात, काही-काही डॉक्युमेंटरीज वगैरे येतात किंवा फिल्म्स पण येतात. बट मूव्ही असं एक
होल असं एक लाइक सेंटर नाही झालेलं की लाइक त्यांना इतर स्ट्रीमिंग साइट्स नाही घेते तर त्या मूव्हीवरती तरी येत आहे किंवा असं काही मूव्हीचं इतकं नाही झालेलं आहे. म्हणजे येतात काही काही बट इतक्या नाही आहेत जेवढ्या म्हणजे मला वाटतं यायला पाहिजे. सो तुला तुझं मूव्हीच्या मॉडेलबद्दल काय मत आहे? स्पेशली मूवी मूव्हीच्या इंडियामधल्या मॉडेलबद्दल? मूवीचा गेम काय झालेला आहे, मूवी ज्यावेळेस सुरू झाली हं. होती तर ती ऑब्व्हियसली आर्ट आणि अशा काहीतरी इंडी फिल्म्सला सपोर्ट हं. करणारी स्ट्रीमिंग अल्टरनेटिव्ह सर्व्हिस, सिनेमा. अल्टरनेटिव्ह स्ट्रीमिंग सर्व्हिस म्हणून ते सुरू झालं होतं. हं. आणि ते मूवीने खूप चांगलं चालवलं हं. युरोपमध्ये आणि तिकडं. हं. आता युरोपमध्ये जे ॲड रेट आहेत की हं. युरोपमध्ये जे सबस्क्रिप्शन रेट आहेत ते खूप वेगळे आहेत. हं. मूवी ज्यावेळेस इंडियामध्ये आले, मूवी इंडियामध्ये जो रेव्हेन्यू भेटतो मूवीकडून, इथं मूवी बाय करत नाही खूप वेळा, ते रेंटवरच करतं. आणि रेंट जो मूवी देतं हं. तो रेंट खूप कमी आहे. म्हणजे हं. आता मला नाव नाही घ्यायचे, पण एका मराठीतल्या एका चांगल्या फिल्मच्या, फेस्टिवल जिंकलेल्या फिल्मच्या प्रोड्युसरने फेसबुकला पोस्ट टाकली होती की मला 2 वर्षात मूवीकडून इतके इतके रुपये भेटलेत या या. फिल्मसाठी आणि या फिल्मवर पैसे लावणं हा माझा मूर्खपणा होता, हं. असं त्यांनी पोस्ट टाकली होती. हं. सो मूवीचे पण स्वतःचे मला असं वाटतं हात बांधले गेलेले आहेत. ओके. मूवी इंडियाकडे बजेट किती दिलेलं आहे आणि ते हं. किती अलॉट करू शकतात. प्लस दुसरी गोष्ट, मूवी थिएट्रिकल डिस्ट्रीब्युशनमध्ये घुसलंय. गेल्या 3-4 वर्षापूर्वी त्यांनी हां. युरोपमध्ये सुरू केले. हं. सो मूवीने तो स्ट्रीमिंगमधून जो काही ऑडियन्स बनवला होता त्या ऑडियन्सला एक स्वतःचा बेस म्हणून कॅश करायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी मूवी गो म्हणून त्याच्यामध्ये एक त्यांनी कॅटेगरी काढली होती. त्या हं. ऑडियन्सपैकी किती लोक ॲक्च्युली थिएटरला जाऊ शकतात हे एक टेस्टिंग ग्राउंडसारखं त्यांनी ते बघितलं. आणि मूवी गो इंडियामध्ये प्रचंड फसलं होतं. हं. मूवी गोने तेवढं काही आकडे किंवा तेवढं जे काही मूवीला एक्सपेक्टेड होतं तेवढा रिझल्ट दिला नाही. सो मला असं वाटतं त्याच्यामुळे इंडियामध्ये मूवी तेवढं इन्व्हेस्ट करत नाही. मूवीने फोकस पूर्णपणे तो युरोपियन टेरिटरीज आणि त्या तिकडच हां, ठेवलेला मूव्ही आहे. गो आय थिंक त्यांनी इंडियामधलं बंदच केलं वाटतं ना? हां, मध्ये बंद होतं. आता रिसेंटली चालू आहे का बंद आहे मला माहित आय नाही. थिंक बंद आहे. त्यांनी हं. पीव्हीआर सोबत टायअप केलं आणि हो. तुला एक दर महिन्यात तुला एक फिल्म, दर आठवड्यात आय थिंक आठवड्याला एक तिकीट भेटायचं. हां. सो मी पण ते वापरलं होतं. मला तो पर्सनली खूप चांगला एक्सपेरिमेंट वाटला होता. बट आय थिंक ते वर्क नाही झालं त्यानंतर ते. सो मूवीने तो फोकस आता हं. सध्या खूप सारी इन्व्हेस्टमेंट थिएट्रिकल डिस्ट्रीब्युशनकडे वळवलेली. हं. सो थिएट्रिकल डिस्ट्रीब्युशन फेस्टिवलमधून फिल्मचे राईट्स बाय करणं, हं. थिएट्रिकल राईट्स बाय करणं. सो तिकडं खूप सारा त्यांचा फंड लागत असल्यामुळे हं. कदाचित इंडियामध्ये मग तेवढं ते फंड अलॉट करत नाहीयेत. आणि मग तेवढे ते पैसे भेटत नाहीत तर मूवीला मग तशा फिल्म जात नाहीयेत. आणि मूवीला फिल्म जाणं हे कमर्शियलपेक्षा रिप्युटेशनचा डिसिजन आहे असं मला खूप वेळा वाटतं. म्हणजे ओके. खूप जणांनी ते मूवीला फिल्म याच्यासाठी दिलेली की चल मला पैसे नाही भेटत आहेत, पण जो OTT किंवा जो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर मी फिल्म पाहत आलोय, जिथून मी सिनेमा शिकलो, तिथं माझा फिल्म लागतोय. सो एक समवॉट तिचा एक रीच पण आहे आणि तिचा एक हां. जगभर ना. हं. हो आहे, पण आकडे मूव्ही इंडिया तितके आकडे काढतंय असं मला नाही वाटत आहे. अच्छा. सो म्हणून ते कुठेतरी एक रिप्युटेशनचा पण हं. पार्ट आहे. म्हणजे जे खूप साऱ्या मराठी फिल्म मेकर्स म्युझिक राईट्सला घेऊन झी सोबत होतं. हं. म्हणजे असे खूप प्रोड्युसर मला माहिती आहेत की ज्यांनी मार्केटिंगच्या अगेन्स्ट फ्रीमध्ये झीला म्युझिक दिलेलं आहे. जिथं त्यांना ओके. ₹1 पण भेटलेला नाही. त्यांनी IP झीच्या नावावर करून टाकलेला आहे. कारण की हं. झीवर गाणं लागणं त्यांना ते रिप्युटेड वाटत होतं. सो हां, त्याचंच म्हणजे काहीसं आर्ट सेक्शनमधलं व्हर्जन मला मूव्हीला फिल्म देणं ओके, किंवा ओके. अशा टाईपमध्ये वाटतं. हं. तर मूव्हीकडून तशी रिकव्हरी नाही आहे. ओके. आणि मराठी सिनेमा मूव्हीवर तर हं. मला 2-3 एक्झाम्पल सोडले अक्षय इंडेकरच्या आणि अशा काही 2-3 एक्झाम्पल सोडले तर मला दुसरे काही दिसलेले नाही आहेत मराठी या फीचर फिल्म्स. अजून एक आत्ताच एक रिसेंटली एक जी गोष्ट चालू झाली, YouTubeवर फिल्म पेड रिलीज करणं म्हणजे एक आमिर खानने खूप मोठा एक्सपेरिमेंट केला सितारे जमीन पर सोबत. आय डोंट नो त्याचे रिझल्ट्स काय, त्यांनी ते किती ते सक्सेसफुल झालं. बट मराठीमध्ये भाडीपानी आत्ता एक रिसेंटली जे चालू केले की त्यांनी त्यांची पेड मेंबरशिप आहे महिन्याला ₹200 आणि त्यात दर महिन्यात ते 1 फिल्म आणि 2 शॉर्ट फिल्मचा त्यांनी रिलीज करण्याचं चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कासव, जिला नॅशनल अवॉर्ड होता, कासव, देन दिठी पण केली होती. दिठी, देन अजून एक फिल्म आणि अजून 2-3 शॉर्ट फिल्म्स पण रिलीज झालेल्या आहेत. मला माहिती नाही त्याचं रिझल्ट काय, त्याचं कन्व्हर्जन काय झालेलं आहे. बट तुला त्या एक्सपेरिमेंटबद्दल काय वाटतं, की जो आता चालू आहे, त्यांनी चालू केलेला आहे रिसेंटली आणि तो सक्सेसफुल सबस्क्रायबर बेस किती रेव्हेन्यू जनरेट होतोय हे मला आकडे माहित नाहीयेत किंवा ओके. ह्याच्याबद्दल हे नाही, ते भाडेपच सांगू शकतं. ऍटलिस्ट ट्राय करतायत या गोष्टीसाठी मला आनंद आहे की कुणीतरी काहीतरी ट्राय करतंय. पण पर्सनली टी-वॉर्डला घेऊन म्हणजे जे आमिर खाननी केलं होतं, जे ट्रान्झिशनल व्हिडिओ ऑन डिमांड, जिथं तू पेड करून तू घेतोय काहीतरी, आणि हे यस वॉर्ड सारखं झालं. जे भाडेप करतंय ते सबस्क्रिप्शनल व्हिडिओ ऑन डिमांड आहे.
आणि यूट्यूब मूळतः एवॉर्ड आहे, म्हणजे ॲडव्हर्टिजमेंट व्हिडिओ ऑन डिमांड, जिथं आपण फ्रीमध्ये ॲड बघतो, म्हणजे ॲड बघण्याच्या बदल्यामध्ये व्हिडिओ फ्रीमध्ये बघतो. सो युरोपमध्ये आता टी-वॉर्डकडे ऑडियन्स खूप शिफ्ट झालेला आहे. ओके. पण इंडियामध्ये टी-वॉर्डचा रिस्पॉन्स खूप कमी आहे. म्हणजे आजही ॲज अ इंडियन, आणि त्याच्यामध्ये मला ही इन्क्लूड करतो ना, आय गेस तू पण असशील, की फ्री भेटत असेल तर आपण आधी तिकडं प्रेफरन्स देतो. आपण रेंटवरचं घेणं आपल्याकडे आता ते कल्चरच नाही अजून आपल्याकडं. आणि म्हणजे टी-वॉर्ड कुठून पॉप्युलर झालेलं आहे, की मला ते एकतर ॲड बघायची नाही आहे, मला तो वेळ माझा जास्त इम्पॉर्टंट आहे पैशापेक्षा. आणि सबस्क्रिप्शनमध्ये मी काय शोधू, टू मच चॉईस, मला खूप हेडॅक नको आहे, मला असं काहीतरी क्युरेटेड पाहिजे. सो मला जे पाहिजे मी तेवढेच पैसे भरेल आणि तेच बघेल. पण मला वाटतं हे इंडियन मेंटॅलिटीमध्ये हे प्रश्नच येत इंडियाच्या नाही. ते सगळं इकॉनॉमिक्समध्ये ते बसतच नाही, की मी माझ्या वेळेसाठी मी पैसे भरेल वेळ वाचवण्यासाठी, तर ते ऑब्व्हियसली आत्ता इंडियाची इकॉनॉमी तिथं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, टू मच चॉईस हा पण मला नाही वाटत प्रॉब्लेम आहे. इथं आपण म्हणजे काय म्हणता येईल, सिरियल रिपीट टेलिकास्टवर बघणारे लोक आहेत आपण. सो ते चॉईसचा इश्यू आत्ता आपल्याकडे नाही आहे. सो म्हणून टी-वॉर्डला मला तरी आता सध्या त्या बाबतीत थोडासा रिलक्टंट आहे, किंवा मी तितका पॉझिटिव्ह नाही आहे. तर इंडियामध्ये एवॉर्डवर जो काही नवीन मराठीचा प्रयत्न सुरू होतोय, की जे OTTला कुठंच फिल्म जात नाही आहेत, तर मग यूट्यूबवर टाकून ॲटलिस्ट यूट्यूबच्या मार्फत काहीतरी पैसे जनरेट करण्याचा प्रयत्न होतोय. मला असं वाटतंय आता सध्या तरी जी अवस्था आहे तिथंच आपण जास्त विचार केला पाहिजे, तिथंच आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे हे सॅड आहे, अनफॉर्च्युनेट आहे, पण मला असं वाटतं छोटी सुरुवात पण खूप मोठ्या गोष्टीला काहीतरी एक पाया बनू शकते. तर ते ॲटलिस्ट रिकव्हरीचा एक हमखास मार्ग, आणि त्या अराउंड मग प्लॅनिंग झाली पाहिजे असं मला वाटतंय. ओके. आय गेस आपण या फिल्मच्या इकॉनॉमिक्स आणि इकोसिस्टीम बद्दल खूप बोललोय. तुला उत्तरं मिळाली असतील जे काही आहेत ते पूर्ण. सो आपलं पॉडकास्ट पण खूप मला वाटतं टाइम आपण तेवढा घेतलाय. तर शेवटचं क्लोजिंग रिमार्क तुझा अवतार आणि आशाबद्दल. तर अवतार मला असं वाटतं 100% तुम्ही थिएटरमध्ये 3D मध्ये जाऊन बघितलाच पाहिजे. म्हणजे स्पेशली अशा थिएटरमध्ये जाऊन बघा जिथं की डॉल्बी ॲटमॉस तरी आहे किमान, किंवा चांगली एक साऊंड सिस्टीम आहे, किंवा आणि आयमॅक्स किंवा डॉल्बी 3D सिनेमात बघितलं तर म्हणजे बेस्टच एक्सपिरियन्स राहील. पण ती थिएटरमध्ये जाऊन एक्सपिरियन्स करायचीच फिल्म आहे. आशा ही फिल्म म्हणजे तो एक ज्याला ग्रामीण सिनेमा आवडतो, ज्याला त्या ऑथेंटिसिटी आवडते गोष्टीमधली, त्या कॅरेक्टर्समधली, ती मज्जा घेण्यासाठी फिल्म चांगली आहे. तुम्ही जर आशा वर्कर यांचा जगणं बघायचं असेल तर ती नक्की थिएटरमध्ये तुम्ही बघू शकता. परंतु ती गोष्ट म्हणून जर तुम्हाला ते असं काहीतरी ग्रँड आणि तो एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स पाहिजे असेल, किंवा तुम्ही लार्जर दॅन लाईफ सिनेमाचे चाहते असाल, तर मग आशा तुमच्यासाठी नक्कीच नाही आहे. पण एक सुंदर छोटी साधी गावरान गोष्ट आणि रिंकूचा परफॉर्मन्स मला वाटतंय, जे रिंकूचे फॅन आहेत त्यांनी तर डेफिनेटली थिएटरमध्ये जाऊन बघितली पाहिजे. येस. तर मला वाटतंय आज आपण 2 सिनेमाबद्दल आणि त्या सिनेमाच्या भोवतीही पलीकडे खूप सारा आपण आज गप्पा मारलेल्या आहेत. आणि आजच्या एपिसोडमध्ये मला वाटतंय इथं आपण थांबलं पाहिजे. तरी तुम्ही जे काही ऑडियन्स आपले पॉडकास्ट ऐकतंय, आणि ऑब्व्हियसली कमी लोक ऐकतायत कारण की ड्युरेशन खूप मोठं आहे, आणि शेवटपर्यंत ऐकणारे तर खूप कमी असतील, पण जे ऐकतायत त्या सगळ्यांसाठी खूप खूप म्हणजे मी त्यांचा खूप धन्यवाद मानतो. कारण की एवढ्या पेशन्सने ते सगळं बघतायत, म्हणजे ते सिनेमासाठी किती काळजी करतायत. मला असं वाटतंय ते एक फिल्टर आहे खूप मोठं. तर प्लीज तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि मराठी सिनेमाला सपोर्ट करा. मराठी सिनेमाला सपोर्ट करा. मराठी सिनेमावर प्रेम करा, हे तर आपलं ब्रीदवाक्यच आहे. पण मला असं वाटतं की जे काही तुमच्या ओळखीचे प्रॉपर सिनेफाईल्स आहेत, जे तुमच्यासारखेच सिनेमावर प्रेम करतायत आणि तेवढंच केअर करतायत किंवा तेवढेच इंटरेस्टेड इन्थुएसिस्ट आहेत, तर हा व्हिडिओ प्लीज तुम्ही त्यांनाही शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. सो बऱ्याच जणांना अजून आपलं चॅनल, आपला हा शो माहीत नसेल, तर तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही ते करा. आणि या माध्यमातून आपण सिनेमावर प्रेम करणाऱ्या लोकांची कम्युनिटी बांधायचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही तुमचं योगदान द्या, आपण एक कम्युनिटी बिल्ड करण्याची एक सुरुवात करूया. येस. थँक्यू.